आज गणेश उत्सवानिमित्त जाहीर व्याख्यानाचा कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमानिमित्ताने इथपर्यंत योग ज्यांचा माध्यमातून माझ्यापर्यंत आला ते म्हणजे शीतल अकॅडमीचे मालक सागर पटेल सर, तसेच आमचे संदीप दादा गुजर असतील। पण ज्या माध्यमातून आजचा कार्यक्रम आला आणि ज्यांचा स्मरणार्थ आजचा हा व्याख्यानाचा कार्यक्रम गणेशोत्सवामध्ये आहे असे गजमल श्यामलाल गुजर व वासी सुमनबाई गजमल गुजर यांचा स्मरणार्थ आजचा हा कार्यक्रम आहे। पण कार्यक्रम सुरुवात करण्यापूर्वी वक्त्याला जो प्रोत्साहन पाहिजे, जो उत्साह पाहिजे, तो उत्साह मात्र वक्त्याला कधी येत असतो तर श्रोत्याचा आणि वक्त्याचा ज्यावेळेस संवाद साधला जातो तेव्हा मात्र वक्त्याला हा कुठेतरी उत्साह येत असतो। सोनगिरकर मंडळी, तुम्ही सर्वांसाठी एक वेळेस प्रेमानं जोरानं स्वतःसाठी सर्वांनी टाळ्या वाजायचे। पण 1 तासाचं व्याख्यान, 1 तासाचं व्याख्यानामध्ये अमेरिका रिटर्न विदेश रत्न हरिभक्त पारायण रोहित महाराज डोंगरगाव यांनी जर तुमच्या समोर काहीतरी जनजागृतीचा संदेश द्यावा असं वाटत असेल तर मलाही तुमच्याकडून काहीतरी अपेक्षा आहे, ज्या अपेक्षानं तुम्ही इथपर्यंत आला आहात आणि अपेक्षापोटी येऊन ज्ञान घेऊन तुमचा जीवनाचा उद्धार करण्यासाठी जनजागृतीच्या माध्यमातून इथपर्यंत सर्व आम्ही एकत्र आलो आहोत। तुमची जशी माझ्याकडून अपेक्षा आहे तशी सर्व श्रोते मंडळींकडून मला देखील एक अपेक्षा आहे। जमलेला समाज किती हे वक्ता पाहत नसतो, पण जमलेला समाज आणि जमलेला श्रोता हा वक्त्यासमोर कोणत्या पद्धतीने बसलाय हा मात्र वक्ता पाहत असतो। सर्व प्रेमी मंडळी इथं छत्रपती शिवरायांचे मावळे सर्व प्रेमानं अगदी उत्साहानं या व्याख्यानाला आले आहात। फक्त माझी एक अपेक्षा तुमच्याकडे, खुर्चीवर बसा, वट्ट्यावर बसा, आपलं काही तो अडचण नाही। फक्त ही जी मंडळी थोडंसं जर असं तिकडं सरकून जर इकडं आले असते तर मलाही तो आनंद आला असता, कारण की इथं समोर कोणीच दिसत नाही, सर्व इकडे बसलेले आहेत, हा आनंद येत नसतो। खरंच सांगा, सर्व बरेच मंडळी इथं शेतकरी आहेत। कापसाचं झाड लावल्यानंतर आणि ते कापसाचं झाड जर उगवलंच नाही आणि त्या ठिकाणी जर कापसाचं झाडच नसलं तर मात्र शेतामध्ये तेवढ्या जागेला शोभा येते का? खरंच सांगा, येते का? नाही येत। मग आपण काय करतो, त्याला सांधतो, म्हणजे पुन्हा तिथं झाड आलं पाहिजे का, शोभा येत असते। तसे ज्यांना खरोखरच ज्यांना गुडघ्याचा त्रास नसेल, कोणत्याही प्रकारचं शरीराचं दुःख वेदना नसतील, त्यांनी खाली येऊन बसलं तर काही हरकत नाही ना। शिवराज्य या विषयावर आपलं व्याख्यान आहे। शिवराज्य विषयावर व्याख्यान असताना आपण जर खाली बसायला लाजत असेल तर आपण छत्रपती शिवरायांचे मावळे नाहीत का? या वारकरी संप्रदायाचा पाया ज्यांनी रचला ते ज्ञानेश्वर महाराज, आणि या वारकरी संप्रदायाचे कळस ज्यांनी रचला ते म्हणजे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय देऊचे। आणि त्या तुकोबरायांच्या कीर्तनाला स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जर जगद्गुरु तुकोबरायांच्या कीर्तनाला खाली येऊन बसत असतील मांडी घालून, तर आम्ही छत्रपती शिवरायांचे मावळे का म्हणून आम्ही व्याख्यानाला खाली बसू नये? माझा प्रश्न तुमच्याकडे सोनगिरकर मंडळी, आम्ही देखील प्रोत्साहन केलं पाहिजे। आता कोणत्याही प्रकारचा विक्षेप होणार नाही अशी तुमच्याकडे अपेक्षा व्यक्त करतो आणि व्याख्यानाला सुरुवात करतो। खऱ्या अर्थानं भव्य दिव्य तुम्ही नियोजन या गणेश उत्सवामध्ये श्रीमंत मानाचा मोरया गणेश उत्सव 2025 खऱ्या अर्थानं एकट्याचा नव्हे, हा खेळ आमचा वारकरी संप्रदाय तत्व शिकून गेलाय।
काय तत्व या वारकरी संप्रदायाचं. कोणतीही गोष्ट करायची असेल तर तिथं एकट्याचा खेळ हा नसतो. म्हणजे हो, घराचं काम करायचंय, घराचं काम करत असताना मात्र नुसतं विटांवर आपली इमारत भव्य दिव्य उभी राहणार नाही. मग त्याला सिमेंट जेवढं महत्वाचं आहे तेवढं वीट महत्वाचे, त्याला जेवढी वीट महत्वाची तेवढीच मात्र त्याला पाणी देखील महत्वाचं आहे. जेवढं पाणी महत्वाचं आहे तेवढंच मात्र त्या बांधकामाला रॉड देखील महत्वाचं आहे, लोखंड देखील महत्वाचं आहे. आणि जेव्हा हे सगळं एकत्र येतं त्यावेळेस एक भव्य दिव्य इमारत उभी राहते. तसं कोणताही सांस्कृतिक कार्यक्रम करत असताना एकट्याचा नव्हे हा खेळ, हा कार्यक्रम मी करतोय म्हणजे मी करतोय असं म्हटल्यानंतर तो कार्यक्रम होत नसतो. तर सर्व तरुणांचा, सर्व ग्रामस्थांचा प्रोत्साहन, सहकार्य जिथं लाभतं. नवे नवे ग्रुपचं नाव जरी आपलं श्रीमंत मानाचा मोर्या असला, पण मात्र या सोनगिरकर मंडळींसाठी मी एक वाक्य बोलून जाईल. नाव जसं श्रीमंत मनाचा मोर्या तुम्ही ठेवलंय, त्याच प्रकारे श्रीमंत मनाचे सर्व माणसं या कार्यक्रमाला उपस्थित आहात. म्हणून तुमच्याही चरणी नतमस्तक होतो आणि सर्वांना गणेशोत्सवानिमित्त शुभेच्छा देतो. सर्वच मंडळींचं इथं सहकार्य आहे. मला ज्यांनी कार्यक्रम दिला असे सागर सर जरी असतील तरी सुद्धा सर्व ग्रामस्थांचं सहकार्य आहे. म्हणून सागर सर आज कोणत्या तरी उत्साहानं, जिद्दीनं एवढा अट्टहास करतायत. कोणताही व्यक्ती ज्या अर्थानं अट्टहास करतोय, जिद्दीनं कोणतं तरी कार्य हाती घेतोय, त्या अर्थानं त्याचा मागे कोणतं तरी प्रकारचं बॅकग्राऊंड असलं पाहिजे. आणि सगळं बॅकग्राऊंड सर्व सोनगिरकर मंडळी, व्याख्यानाला जमलेले मंडळी, सर्व ग्रामस्थ मंडळी, तुमचं सगळ्यांचं सहकार्य असल्यामुळे आज भव्य दिव्य श्री गणेशाची मूर्ती तुम्ही बऱ्हाणपूरवरून आणली. खऱ्या अर्थानं एक वेळेस सर्व समस्त ग्रामस्थ मंडळींसाठी तुम्ही स्वतःच्या हातांनी जोरदार टाळ्यांचा गरजाने स्वागत करायचं आहे. किती आनंद आहे. आज खऱ्या अर्थानं आम्ही डीजे लावतो, खऱ्या अर्थानं आम्ही बँड लावतो. पण बँड लावत असताना, डीजे लावत असताना नेमकं हे सांस्कृतिक कार्यक्रम करणं का गरजेचं आहे महाराज, आम्हाला कळलं पाहिजे. मी बँड लावू नका या मताचा मी मुळीच नाही, मी डीजे लावू नका या मताचा मी मुळीच नाही, मी व्यसनावर बोलणारा वक्ता नाही, मी एखादा बोलो जुबा केसरी खात असेल त्याच्यावर बोलणारा वक्ता नाही. का? शाहरुख खान खात असेल तिथं आपल्या व्यक्तीने खाल्लं तर काय हरकत आहे? बरोबर आहे का नाही? जिथं आमिर खान असे जाहिराती करत असतील बरेच हिरो मंडळी, तिथं आपण खाल्ली तर काय हरकत नाही. अहो, कोण पेळा खातं, कोण बासुंदी खातं, पण मात्र तुम्ही केसर खात आहात. 10 रुपयाला 6 ग्रॅम विमल मिळते. ती विमल जर तुम्ही खात आहात तर तुम्ही किती श्रीमंत आहेत याच्यावरून कळतं. म्हणून मी व्यसनावर बोलणार नाही. का बोलू नये? समोर बोलणारा वक्ता जो आज हरिभक्त पारायण म्हणून आलेला आहे, यदा कदाचित त्या वक्त्याचं लग्न होईल. यदा कदाचित म्हणजे होईलच, यदा कदाचित म्हणजे होईलच. असं समजू नये की धोत्रवाल्यांचं होत नाही. जीन्स पॅन्ट वाले सध्या त्या अवस्थेमध्ये म्हणजे असं वाटू देऊ नका. पण खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर मी बोलणार नाही व्यसनावर. आज जो वक्ता तुमच्या समोर बोलतोय त्या वक्त्याचं यदा कदाचित भविष्यामध्ये लग्न झाल्यानंतर त्याला जी संतती होईल, ती संतती देखील माझ्याच मार्गावर चालेल असं नव्हे. ती संतती यदा कदाचित विमलही खाऊ शकते, यदा कदाचित डीजेही लावू शकतो, यदा कदाचित तो बँडचा मालकही होऊ शकतो. हा ज्याचा त्याचा मनाचा स्वभाव आहे. पण मग मात्र मला याच्यावर बोलायचं नाही, तुम्ही व्यसन करतायत मला बोलायचं नाही, डीजेवर बोलायचं नाही. तुम्ही जरूर डीजे लावा, तुम्ही जरूर बँड लावा आणि लावलाच पाहिजे. का? जयंती कुणाचे? जयंती कुणाचे? बाप्पाचे. 19 फेब्रुवारी कुणाचे?
राजांची जयंती आहे. आणि ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घ्यावी, स्वराज्याची शपथ घेतल्यानंतर रात्रीचा दिवस करून तुमचं आमच्यामध्ये स्वराज्य हातामध्ये द्यावं. जिथं आया बहिणींची अब्रू लुटली जात होती, जिथं बहिणीला श्वास सुद्धा घेता येत नव्हता, स्वतःचा पत्नीवर देखील पतीचा अधिकार उरला नव्हता, असा काळामधून तुम्हा आम्हाला मुक्त ज्या राजांनी केलं, त्या राजाच्या जयंतीला आम्ही बँड लावून का नाचलं नाही पाहिजे हा प्रश्न माझा तुमच्या समोर आहे. पण नाचत असताना आम्ही कुठली तरी जबाबदारी सांभाळली पाहिजे. ती जबाबदारी आमची विचारांची, ती जबाबदारी आमची संस्काराची. आणि आम्ही नाचू, आम्ही डीजे लावू आणि आम्ही नाचत असताना आमच्या राजांची जयंती असो की आमचे सांस्कृतिक कार्यक्रम गणेश उत्सव असो, आम्ही आनंदाने तो उत्साह साजरा करू. पण मात्र साजरा करत असताना बाकीचे 7 दिवस 9 दिवस तर 11 दिवस गणपती बसवता, पण मात्र मध्ये कोणताच कार्यक्रम घेत नाही. स्पीकर लावला, गाणे लावले, झाला कार्यक्रम. पण मात्र तसं नसतं. हा कार्यक्रम कशानिमित्त आपण आयोजित करतो, सांस्कृतिक कार्यक्रम कशानिमित्त आहे, गणेश उत्सव कशानिमित्त आहे, हे देखील आम्ही अभ्यास केला पाहिजे. आणि अशा स्थितीमध्ये सोशल मीडियाच्या काळामध्ये, इंस्टाग्रामच्या युगामध्ये, फेसबुकच्या युगामध्ये आमची तरुण पिढी एवढी भरकटली की विचारधन त्यांच्या जीवनामध्ये कधी प्राप्त होत नाही. आणि आम्ही गणेश उत्सव साजरी करत असताना त्यांच्या मनापर्यंत, कर्णेंद्रियापर्यंत आम्ही विचारधन पोचू आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांचं चरित्र, धर्माविषयी ज्ञान आणि माझ्या शंभूराजांचं चरित्र आजच्या तरुण मुलांचा कर्णेंद्रियापर्यंत पोचून हृदयापर्यंत कसं जाईल, याच्यासाठी तुम्ही सर्व सोनगिरकर मंडळींनी धावपळ करून हा जो मध्ये सांस्कृतिक कार्यक्रम करत आहात ना, त्याच्यासाठी सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि माझ्या व्याख्यानाला सुरुवात करतो. आज आपला जो विषय, का रडू नका ना, आपला जो आज विषय धर्म शिवराज्यवादची तरुणाई. खऱ्या अर्थानं आम्हाला धर्म कळला का एक प्रश्न आहे. खऱ्या अर्थानं आम्हाला शिवराज्य कळलं का एक प्रश्न आहे. आणि खऱ्या अर्थानं आजची तरुणाई म्हणजे आजच्या तरुणाईला हे सगळं कळलं का हा देखील एक प्रश्न आपल्या मनामध्ये. आम्ही इतिहास वाचला का, आम्ही धर्माचा कधी अभ्यास केला का, शिवराज या शब्दाची व्याख्या तरी आम्ही कधी अभ्यासली का, हा सुद्धा विचार आम्ही कधीतरी केला पाहिजे. पण मात्र आम्ही अभ्यास करत नाही. आम्ही राजांची जयंती आली तर नाचतो, नाचलं पाहिजे, तो आनंद आहे. पण नाचत असताना आम्ही वाचतो का हा प्रश्न कधीतरी अभ्यासला पाहिजे. एखादा कीर्तनकार येतो, एखादा वक्ता येतो, आईविषयी चित्रीकरण तुमच्या आमच्या डोळ्यासमोर उभं करतो. कशाला गेली आई तू, बोला कशाला गेली आई तू, कुठं, स्वर्गाला. मग काय नरकाला जायला पाहिजे होती का? अहो स्वर्गाला गेली ना. एखादा कीर्तनकार येतो, आईवर बोलतो, व्याख्यान करतो, रडवतो, लोक भावनुक होतात, लोक रडतात. माझा प्रश्न तुमच्या समोर आहे, एखादी कथा तुमच्या आमच्या डोळ्यासमोर भावनिक अंतःकरणातून वक्त्यानं मांडली तर तुमच्या आमच्या डोळ्यामध्ये अश्रू येतो, आम्ही रडतो. पण आम्ही नुसतं रडतो, पण आम्ही कधी लढतो का हा देखील प्रश्न आपण अभ्यासला पाहिजे. काळाची गरज आहे. आणि त्याच्यासाठी आजचा हा कार्यक्रम आहे की लोकांपर्यंत गेलं पाहिजे कुठेतरी ज्ञान. काय शिवराज्य, कसं उभं राहिलं शिवराज्य. जिजाऊ महासाहेब बसलेले आहेत, शिवाजी राजे बसलेले आहेत,
आणि बसलेले असताना मात्र चेहऱ्यावरचा भाव हा निरागस पद्धतीने आणि मात्र तेवढ्यात छत्रपती शिवरायांनी मावळ्यांना बोलवलं. मावळ्यांना बोलवल्यानंतर सांगितलं, अरे ऐका, समोरचा दिसणारा कोंढाणा किल्ला आपल्याला घ्यायचा आहे. मग काय करायचं राजे? अरे जा तानाजीला लवकर बोलावणं, तानाजीला बोलवा आणि मात्र कोंढाणा किल्ला आपल्याला सर करायचा आहे, स्वराज्यामध्ये आणायचा आहे. तानाजींजवळ मावळे गेलेले आणि मावळे गेल्यानंतर तानाजी मालुसरांना सांगितलं, तुम्हाला राजांनी बोलवलंय. आणि तानाजी मालुसरांनी हातात पत्रिका घेतली. पत्रिका घेतल्यानंतर आले आणि आल्यानंतर राजांना सांगतायत, राजे ओ राजे, पत्रिका. राजा म्हणतायत, कशाची? अहो रायबाच्या लग्नाची. यावं लागेल बरं राजे. पण मात्र तानाजींनी पाहिलं, छत्रपती शिवरायांचा चेहरा हा निरागस भावनेचा आहे. आणि तेवढ्यात मात्र तानाजी मालुसरे तिथून जिजाऊ आईसाहेबांच्या जवळ जातात. जिजाऊ आईसाहेबांच्या चरणावर नतमस्तक होतात आणि नतमस्तक होऊन तानाजी मालुसरे सांगतात, आईसाहेब, रायबाचं लग्न जमलंय आईसाहेब. अगदी आनंद आहे आईसाहेब. मग हो, किती आनंद आहे आईसाहेब. पण मात्र तुम्हाला या लग्नाला यायचंय बरं रायबाचा असं. पण मात्र जिजाऊ आईसाहेबांचा चेहरा जर पाहिला तर जिजाऊ आईसाहेबांचा चेहरा हा निरागस भावनेचा पाहून तानाजी मालुसरे म्हणायला लागले, राजांकडे गेलो तर राजांचा चेहरा निरागस भावनेचा आहे. आईसाहेबांचा चरणावर नतमस्तक केलं तर आईसाहेबांचा चेहरा निरागस भावनेचा आहे. नेमकं चाललं काय? अरे स्वराज्य जिच्यामुळे घडतंय. आया बहिणींची आबरू लुटली जाते, ते आबरू जिच्यामुळे आज थांबते. त्या जिजाऊ आईसाहेबांचा चेहरा उतरलेला पाहून तानाजी मालुसरे म्हणतायत, आईसाहेब झालं काय सांगा. आणि जिजाऊ आईसाहेब निरागस भावनेने तानाजी मालुसरेंना सांगतायत, ताना हो ताना, अरे समोर दिसणारा कोंढाणा माझ्या डोळ्यासमोर सतत दिसतोय तानाजी. हा कोंढाणा जोपर्यंत स्वराज्यामध्ये येत नाही तोपर्यंत मात्र मला झोप लागणार नाही बास. एवढे शब्द उद्गारले आणि जिजाऊ साहेबांना सांगितलं, लागतो तयारीला कोंढाण्याची. बर, कोंढाण्याच्या तयारीला लागले. शिवाजी राजेंना तानाजी मालुसरे सांगतायत, राजे आणतो बरं कोंढाणा. आणि त्या प्रसंगामध्ये तानाजी मालुसऱ्यांच्या मुखातून शब्द निघाले, आधी लग्न कोंढाण्याचे आणि मग रायबाचे. आणि तानाजी मालुसरे मात्र आता कोंढाणा सर करण्यासाठी तयारीला लागलेत. पण कोंढाणा किल्ला घ्यायचा एकटे राजे गेले नाहीत, मावळे घेतले. आणि मावळे घेतल्यानंतर मात्र तानाजी मालुसऱ्यांच्या घरामधले तानाजी मालुसरे एकटे नव्हते, सोबत होता सक्का भाऊ सूर्याजी मालुसरे. आणि तानाजी मालुसरे निघाले, सूर्याजी मालुसरे निघाले. पाहता युद्ध जुंपलं. रात्रीची वेळ आहे. तानाजी मालुसऱ्यांचं युद्ध चालू आहे. एक एक सैन्य कापतायत. फक्त कोंढाणा अरे मुलाच्या लग्नाची तिकडे तयारी चालू आहे. सगळं काही व्यवस्थित झालेलं आहे, लग्न जवळ आलेलं आहे. मुलाच्या लग्नाची तयारी न करता मात्र स्वराज्याच्या लग्नाची तयारीसाठी महाराजा तानाजी तिथं लढतोय. आणि लढत असताना मात्र तानाजी लढतोय आणि द्वंद्व युद्ध सुरू झालं ते उदय भानाशी. आणि काय झालं? घात झाला. काय घात झाला? अरे आज स्वराज्यासाठी लढणारा तानाजी वीरमरणला पोचला.
मरण पावला आणि मरण पावल्यानंतर मात्र सगळे सैन्य घाबरलं. आपले मावळे घाबरायला लागले. अरे अरे अरे, आपला सेनापती मात्र इथं मरण पावलेला आहे, आपण कस काय लढायचं. स्फूर्ती गेली, ऊर्जा गेली, जिद्द गेली, काय करायचं. तानाजी मालुसरे मरण पावल्यानंतर मात्र तिथं मात्र सगळे मावळे घाबरायला लागले आणि परत फिरायला लागले. दैनादन उडाली. आणि तेवढ्यात मात्र सूर्याजी मालुसरेनं सांगितलं, खबरदार जो कोणी इथून पळाला तर. अरे तानाजी मालुसरे गेलेत म्हणून काय घाबरायचं का. कशासाठी गेलाय तानाजी, परत फिरा आणि युद्ध करा. सूर्याजी मालुसऱ्यांनी स्वतःचा भाऊ मृत्युमुखी पडलाय तरी सुद्धा हिम्मत न हारता नेतृत्व हातामध्ये घेतलं. पुन्हा युद्धाला सुरुवात झाली आणि युद्धाला सुरुवात झाल्यानंतर कोंढाणा स्वराज्यात आला आणि स्वराज्यात आल्यानंतर मात्र धडक राजगडावर छत्रपती शिवरायांच्या कानावर पोचली. राजे, ओ राजे, काय रे, काय झालं. गड आला का. राजे गड आला, पण मग मात्र तानाजी मालुसरे नाही राहिले राजे. आणि राजांच्या मुखातून शब्द निघाले, गड आला पण मात्र माझा सिंह गेला ना. अरे असे हजारो सिंह गेले तेव्हा मात्र शिवराज्य उभं राहिलं, हे आपण जाणीव ठेवली पाहिजे. पण खऱ्या अर्थानं आजचे तरुणाला याची जाणीव आहे का, हा प्रश्न देखील आम्ही अभ्यासला पाहिजे. कधी कधी मनामध्ये प्रश्न पडतो की शिवराज्य स्वराज्य म्हणजे नेमकं आहे काय. स्वतःचं राज्य त्याला आपण शिवराज्य म्हणतो, पण खऱ्या अर्थानं आम्हाला ते कळलं का, ही एक प्रश्न आपल्याला कळला पाहिजे. नाही कळला आम्हाला. धर्म कळला का, नाही कळला आम्हाला. कुठं चालले आजची तरुणाई, प्रश्न आमच्या समोर येतो. आज जर छत्रपती शिवाजी महाराज नसते तर मग मात्र हा इथं वक्ता बोलतोय, तो वक्ता तुमचा आमच्या समोर बोलला नसता. आज जी माझी आया बहिणींचा डोक्यावरचं कुंकू टिकलंय ना, ते माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे टिकलं, एवढं लक्षात ठेवा. अखंड प्रयत्न केले छत्रपती शिवरायांनी या स्वराज्यासाठी, रयतेसाठी. पण मग मात्र आम्हाला तो इतिहास कोण सांगणार आहे, काय स्थिती होती. आठवा ती स्थिती दंडकारण्याची. वक्ता बोलत असताना थोडंसं त्याला सहकार्य करा, डिस्टर्ब मात्र करू नका. आपण ज्या स्थितीमध्ये आपण बसलो आहोत असं त्रिकोण झालेलं आहे. त्या त्रिकोण अवस्थेमध्ये वक्त्याला बोलताना प्रोत्साहन निर्माण होत नाही, उत्साह निर्माण होत नाही. पण मग मात्र तुम्ही जर बोलून डिस्टर्ब करत असाल तर मात्र कुठंतरी मनात असा प्रश्न निर्माण होतो, तर महाराजांना इथं बोलून आपण त्याचे काय घेतोय ते तुम्ही बोला. तसं होता कामा नये. म्हणून मात्र सगळ्यांचा चरणी एक प्रार्थना आहे की कुठंतरी तुमची सुद्धा साथ या वक्त्याला हवे असो. आठवा ती स्थिती, काय स्थिती होती ती दंडकारण्य आपण म्हणतो, पंचवटी आपण म्हणतो, ते म्हणजे नाशिक. नाशिक जिल्ह्याची स्थिती अशी होती की तिथं मात्र माणसाला जायला प्रवेश सुद्धा नव्हता, एवढं दंडकारण्य होतं, एवढे लता वृक्षवेली होत्या. अहो तेवढंच काय, हव्याला सुद्धा जिथं परवानगी नव्हती. पक्ष्यांचा किलबिलाट सुद्धा ऐकायला यायचं नाही. असं ते वर्णन करत असताना मात्र त्या ठिकाणी 6 पावलांनी तिथं दिव्यता पसरली, भव्यता पसरली. आणि ते 6 पावले जर कोणते असतील तर 2 पावलं प्रभू रामचंद्रांचे, 2 पावलं लक्ष्मणाचे आणि 2 पावलं सीताई साहेबांचे. 6 पावलांनी जिथं दिव्यता भव्यता आले ते म्हणजे पंचवटी नाशिक. आणि त्या नाशिकमध्ये स्थिती सुरू होती महाराष्ट्राची. काय स्थिती होती आठवा, काय काळ होता तो आठवा.
प्रभू रामचंद्रांचं आगमन होतं. नंतर गौतम बुद्ध येतात. गोदावरी नदीला जिथं स्वतंत्र मात्र अस्तित्व नव्हतं उरलेलं, एवढी गोदावरी नदीमध्ये आजपर्यंत राक्षसच पाणी प्यायला यायचे. पण मात्र गोदावरी नदी पहिली वेळेस जेव्हा लाजली होती ना, ते म्हणजे 6 पावलं जे वेळेस तिथं आले त्यावेळेस गोदावरी नदी लाजली की आजपर्यंत माझा पात्रामधून ओंजळीभर पाणी फक्त राक्षस घेत होते. आज पहिलीन वेळेस मात्र इथं कुणातरी मानव जातीचा हात या माझ्या पात्राला लागला. खऱ्या अर्थानं गोदावरी नदीला वाटलं की आज माझ्या जीवनाचा उद्धार झाला. हे 6 पावलं. नंतर गौतम बुद्ध आले. 7वान राजा रामदेवराय यादव. काय काळ होता, काय स्थिती होती ती. राजा रामदेवराय यादवांची स्थिती ऐका, इतिहास ऐका, कधीतरी आम्ही तो वाचला पाहिजे. राजा रामदेवराय यादवांची स्थिती अशी होती, सर्व काही राज्ये जसं शिवरायांच्या काळामध्ये स्वराज्य राज्य होतं, सुखानं प्रजा नांदत होती, आनंदानं नाचत होती, तसं राज्य मात्र राजा रामदेवराय यादवांच्या काळामध्ये चालू होतं. ज्ञानोबराय, तुकोबराय हे संत मंडळी त्या काळचे समकालीन संत. आणि ऐका, ज्या वेळेस ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज भ्रमंतीला जातात, भ्रमंतीला जात असताना ज्या वेळेस भ्रमंती करून येतात त्यावेळेस राजा रामदेवराय यादवांना सांगतात, ऐका आम्ही भ्रमंती केलेली आहे, भ्रमंती करत असताना आम्ही तिकडचा अभ्यास केलेला आहे, तर तिकडचे जे काही राजे आहेत, जे काही सुलतान आहेत, ते लवकरच महाराष्ट्रावर येतील आणि मात्र या महाराष्ट्राची दैनादन उडून टाकतील. त्याच्यामुळे राजा रामदेवराय यादवांना सांगितलं तुम्ही सावध असा. पण राजा रामदेवराय यादव सावध झाले नाही. मग राजा रामदेवराय यादव सावध झाले नाही तर परिस्थिती अशी आली की अल्लाउद्दीन खलजींचं राज्य आलं. आणि अल्लाउद्दीन खलजीनं मात्र देवगिरींचा दराळा पाडला आणि मात्र आपण परक्यामध्ये आलो. काय स्थिती ती वर्णन बाबासाहेब पुरंदरे यांचा बकरमध्ये त्याचं वर्णन येतं. अवघड 3 वर्षाचं काळोख्याची रात्र होती ती, ज्यावेळेस अल्लाउद्दीन खलजी जो सुलतान आपल्या महाराष्ट्रावर चालून आला आणि राज्य करायला लागला, तर तब्बल 50 वर्ष नाही, तब्बल 100 वर्ष नाही, तर तब्बल 300 वर्ष काळोख्याची रात्र या महाराष्ट्रामध्ये होती. आणि या महाराष्ट्राचा अभ्यास करत असताना, स्वराज्याचा अभ्यास करत असताना, शिवराज्याचा अभ्यास करत असताना, त्या स्थितीचा अभ्यास करत असताना आम्हाला संतांचं महात्म्य कळतं. या महाराष्ट्रामध्ये मराठी अस्मिता जिथं लोपली जात होती, किती मराठी अस्मिता लोपली जात होती माहिती आहे का? मराठीचा अंश नव्हता. संस्कृत भाषेमधून ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी या जगाच्या समोर मांडली आणि आज तुम्ही आम्ही महाराष्ट्रामध्ये अभिमानानं म्हणून म्हणतो ना ज्ञानोबरायांची उभी आपण, माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृताते ही पैजाजिके, ऐसे अक्षरे रसिके मेळवीन, ही ज्ञानोबरायांची तुमच्या आमच्यावर कृपा आहे. काय केलं या संतांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये? तुमच्या आमच्या उद्धारासाठी काय केलं? एकनाथ महाराजांचा काळ आला, 300 वर्षाची काळोखी रात्र उलटल्यानंतर, आणि एकनाथ महाराज कळवळले का? भक्ती बंद होती, पूजा कोणाची होत नव्हती, देवाची सुद्धा पूजा होत नव्हती. आता मला खरंच सांगा बसलेले मंडळी, आज मंदिर टिकले पाहिजे का मंदिराच्या जागेवर फक्त हॉस्पिटल बनले पाहिजे? खरंच सांगा. बरं, यांचं उत्तर ऐकता का? नाही रे भाऊ, इंदोरीकर महाराज नाही, चित्र चेंज आहे. नाही, त्यांचंही म्हणणं बरोबर आहे ना, तुमचंही म्हणणं बरोबर आहे की समोर बोलणारा वक्ता अजूनपर्यंत चित्र बदलत कस काय नाही. आपल्याला रिमोटची सवय पडली, एकच चित्रावर आपल्याला आवडत नाही. जी न्यूज नाही आवडली तर
मराठी बातम्या, मराठी नाही आवडले तर सह्याद्री न्यूज, आणि ते नाही आवडले तर शांताबाई आपलं. हा म्हणजे आम्हाला सवय पडले. खरंच सांगा, का रे मी बोलायला प्रखर आहे सागर महाराज, मी एवढा बोलायला प्रखर आहे. आपण घाबरत नाही. तुम्ही म्हणणार तब्येतीचा विचार, तो पण करत नाही. हात पाव में दम नाही ना, आंबे किसी से कम नाही. मी घाबरत नाही बोलायला. लोक म्हणतात ना दाढी ना बॉडी, महाराज तुम्ही काय एवढं वजनाने बोलता, प्रखर बोलता. अहो लाईट गेल्यानंतर हे लोक सोडणार नाही. बोलत असताना मी एवढं प्रखर बोलतो, पण विषय असा आहे परिसरात व्याख्यान असल्या कारणानं इथं येणं जाणं चालू राहतं. एखाद वेळेस आज जर तुमच्या हातात सापडलं नाही तर उद्या कुठंतरी सापडलं तर तुम्ही सोडणार नाही. पण असो, माझा प्रश्न तुमच्या समोर होता. आज बोलण्याच्या ओघामध्ये लोक म्हणतात की मंदिरं नाही महाराज, मंदिराच्या जागेवर आम्हाला हॉस्पिटल केले पाहिजे. खरंच सांगा, तुमच्याकडून मला उत्तराची अपेक्षा आहे. तुमच्या मनामध्ये जे असेल ते बोला. आज खरंच मंदिरं नाही पाहिजे, फक्त हॉस्पिटल पाहिजे का मंदिरं देखील वाढले पाहिजे? मंदिरं वाढले पाहिजे. का वाढले पाहिजे? आम्ही चांगला अभ्यास करा. मंदिराला येणारा पैसा हा कुठं जातो? रोहित महाराजांच्या घरी. मग कुठं जातो? सरकारलाच जातो ना. मंदिरातला पैसा सरकारला जातो. ज्याचा मेंदू गुडघ्यात येतो म्हणतो मंदिर नाही पाहिजे. अरे पण अभ्यास तर कर, नेमका पैसा जातो कुठं त्याचा अभ्यास कर. मी देवाला मानत नाही, तुला मानायला लावलं कोणी? मी शिवरायांना मानत नाही. अरे तुझी बायको तुला मानत नाही. तुझी बायको म्हणते तू एक तर बाहेर फिर नाही तर घरात राह. म्हणजे जिथं आपल्याला घरात मान नसेल तुम्ही म्हणता की मी देवाला मानत नाही. तुम्ही देवाला मानता की न मानता याच्यावर देवाचं अस्तित्व कमी होत नाही. तुम्ही राजांना मानता की न मानता याच्यावर राजांचं अस्तित्व कमी होत नाही. या बुद्धीला एवढे भ्रम पडतात, त्याचं वर्णन ज्ञानोबराय करतात. जैसे जात्यांना पळणी पावे, मग ते काकुडती सैरा दावे, तैसे बुद्धीसी होती भवे धनुर्धरा. या बुद्धीला एवढे भ्रम पडतात की कोणी काय सांगितलं की आम्ही ते डोक्यात घेऊन फिरतो. कोणी सांगितलं की आज मात्र या काळामध्ये हॉस्पिटलची गरज आहे, आम्ही तेवढंच घेऊन फिरतो. आम्ही वाचतो का? आम्ही पुस्तकं वाचलेत का? आणि येणारा काळ असा असणार आहे ना, येणाऱ्या काळामध्ये तुमच्याजवळ किती ज्ञान आहे त्याला फार महत्त्व असणार आहे. आपण फक्त सोनगीरमध्येच फिरत आहोत. तरुण मुलांनो, सोनगीर सोडल्यानंतर, धुळे सोडल्यानंतर आम्ही ज्या वेळेस महाराष्ट्राचा पलीकडे पाऊल टाकू ना, त्यावेळेस लोकांमधले विद्वत्ता आपल्याला कळणार आहे. आणि मग आपण स्वतःकडे पाहून म्हणणार आहे हम किस गली में गलबला. अरे जाऊन बघा, विदेशातले लोक छत्रपती शिवरायांच्या इतिहासावर PhD करतायत. परप्रांतातले लोक ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीवर PhD करतायत. आणि आपण चुना आहे का रे? मी खाणाऱ्याला बोलत नाही, मी सुरुवातीला बोललो. पण वक्त्याचं श्रवण करत असताना किंवा कीर्तनकार कीर्तन करत असताना कीर्तन आणि व्याख्याने रेडीमेड कापड आहे. कुणाला काय बसून जाईल याची गॅरंटी नाही. म्हणून एखादा शब्द बोलण्याच्या ओघामध्ये तुमच्या मनाला पोचला असेल तर व्याख्यान संपल्यानंतर तुम्ही सागर सरांना भेटू नका की तुम्ही कश काय आणलं यांना, किंवा मला भेटू नका. भेटायचं असेल तर अंतर मनाला भेटा की महाराज बोलले ते सत्य. आणि अंतर मनाला विचारल्यानंतर जर तुमच्या मनानं सांगितलं अरे तुझ्यात काहीतरी बदल झाला पाहिजे, तर आजचं व्याख्यान सफल, एवढं लक्षात ठेवा. परप्रांतातले लोक छत्रपती शिवरायांच्या इतिहासावर PhD करतायत, राजांचं लॉजिकावर PhD करतायत. जे आम्ही आज वाघ नख बघतो, अफजल खानाला ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी फाडलं, काय ती स्थिती होती प्रतापगडच्या पायथ्याशी.
त्याचं वर्णन बाबासाहेब पुरंदरे असं करतात की अफजल खान प्रतापगडच्या बऱ्याच अंतरावर होता आणि तिथं त्याला शामियाना उभारला होता. आम्ही त्याचा पोवाडा सुद्धा घालतो. मला वाटतं तो सगळ्यांनी श्रवण केलेलाच असेल. प्रतापगडचा पायथ्याशी खान नाही त्याला जाण शिवरायांचा करामतीचे. अफजल खानालाच काय, अरे स्वराज्यामध्ये जे राजांचा जवळ राहत होते ना त्यांना सुद्धा राजांचं शिवतंत्र आणि तंत्रज्ञान सुद्धा अजूनपर्यंत जगाला पूर्ण कळेलच असं नाही. कारण की छत्रपती शिवरायांना संस्कार ज्या आईनं दिले होते त्या आईचं दूध काही सामान्य नव्हतं. त्या आई म्हणजे जिजाऊ साहेब. काय युद्ध आहे, काय युद्धनीती आहे. अफजल खानाला हात टेकायला लावले छत्रपती शिवाजी महाराजांनी. काय वेळा कमी होता त्याचा, किती दिवस किती महिने अफजल खान ट्रळ ठोकून होता. पण राजांनी काय युद्धनीती वापरले. अफजल खानाला दाखवून दिलं की आम्ही तुम्हाला घाबरतो. अफजल खानाला हे पटवून दिलं की आम्ही तुमचा पुढे कस काय टिकणार आहे. याला म्हणतात युद्धनीती, याला म्हणतात लीडरशिप. खरंच सांगा सोनगिरकर मंडळी, आम्ही छत्रपती शिवरायांचं चरित्र फक्त धड 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 बोलून अंगावर शारे आणले पाहिजे का आजच्या तरुणांनी त्याच्यामधून काहीतरी शिकलं पाहिजे. तुमच्याकडून उत्तराची अपेक्षा आहे. काहीतरी शिकलं पाहिजे. नुसतं तरुणांनीच नाही, युवक बांधवांनी आणि वयस्कर मंडळी सुद्धा छत्रपती शिवरायांच्या चरित्रामधून जीवनाची सुरुवात आणि जीवनाचा शेवट व्यवस्थितपणे करू शकतो ना, त्याला आमच्या छत्रपती शिवरायांचं शिवराज्य म्हणतात. काय शिकावं, युद्धनीती कशी आहे. अफजल खानाला मात्र दाखवून दिलं की आम्ही तुम्हाला घाबरतोय. तरुणांनो, एखाद्या जवळ आपल्याला काहीतरी काम असेल, आपल्याला त्याच्याकडून काहीतरी काम करून घ्यायचं असेल, आपल्याला कोणत्या तरी गोष्टीमध्ये यश प्राप्त करायचं असेल, तर यश प्राप्त करण्यासाठी आम्ही त्या माणसाला उद्धटपणाने बोललं पाहिजे का नम्रतेनं बोललं पाहिजे. सांगा. नम्रतेनं बोललं पाहिजे. आम्ही बोलतो का? आम्ही नम्रतेनं बोलत नाही. तू फक्त इकडे, तुला नाही फाडलं तर सोनगिरचा वाघ नाही. कोण बोलतं? आपण. अरे नम्रतेनं बोला. तसं तर ज्ञानोबरायांचे ओवे आहेत, पुरावे आहेत. व्याख्यानाचा विषय म्हणून मी मात्र कीर्तनाचा विषयाकडे वळत नाही. पण छत्रपती शिवरायांची युद्धनीती बघा. राजांनी दाखवून दिलं अफजल खानाला की आम्ही घाबरतो. आणि अफजल खान म्हणायला लागला, अरे हे स्वराज्य का चोहा आहे, चोहा. अफजल खान छत्रपती शिवाजी महाराजांना काय म्हणायचा? उंदीर म्हणायचा. सह्याद्रीचा काय म्हणायचा? उंदीर. अरे अफजला, तो उंदीर म्हणतो आम्ही मान्य करू, पण उंदिराची ताकद तुला काय माहीत? अरे ज्या गणेश उत्सवाचा कार्यक्रमामध्ये आम्ही गणपतीला मान देण्या अगोदर आम्ही कुंकू ज्या उंदराला लावतो मग गणेशाला लावतो ना, ती सरस्वती विद्येचं माहेरघर गणेश उत्सवाचं वाहन आमचा उंदीर आहे. तुला काय कळणार आहे उंदिराची व्याख्या? उंदीर म्हणतो आम्ही. अफजल खान उंदीर म्हणायचे. अरे पण उंदिराची ताकद आहे की उंदीर कुठेही जातो, आपलं स्वराज्य सोडून दुसऱ्याचा स्वराज्यामध्ये सुद्धा जातो आणि तिथं सुद्धा पराक्रम गाजून येतो. खरंच सांगा, इलेक्ट्रिक वायरला हात लावण्याची ताकद कुणाची? रोहित महाराजांचे. म्हणजे तुम्ही पॅकेट घेऊ देणार का नाही? आहे का माझी ताकद? मी या वायरीला हात लावू शकतो का? तुम्ही लावू शकता का? लावू शकता का? नाही. मग या वायरीला सुद्धा चालू लाईटवर कतरण्याचं काम जर कोण करत असेल तर त्याचं नाव काय? उंदीर आहे. कतरतो की नाही? हा. म्हणजे किती मात्र जिच्यापर्यंत कोण पोचू शकत नाही ना,
तिथं आमचा सह्याद्रीचा वाघ मात्र आग्र्याचा याच्यामध्ये जाऊन मात्र सुटका करून घरी येतो. हे माझे छत्रपती शिवाजी महाराज आहेत, एवढं लक्षात ठेवा. अरे तो उंदीर म्हणतो त्या राजाला, अरे उंदराची ताकद काय करणार आहे? कधी लक्षात ठेवा, किती शरीराने दुष्टपुष्ट माणूस असला म्हणजे तो श्रेष्ठ नाही. त्याची तब्येत पाहून तुम्ही त्याच्याकडे पाहू नका. कधी कधी बारीक माणूस जे काम करू शकतो ते मोठ्या तब्येती माणसाला जमत नाही, एवढं लक्षात ठेवा. कधी कधी तलवार जिथं कामात पडत नाही ना तिथं मात्र चाकूने सुद्धा काम होत असतं, एवढं मात्र विसरून चालणार नाही. कधी कधी तुम्ही म्हणणार इथं मात्र महाराज जाडच माणूस पाहिजे, नाही चालणार. बारीक माणूस सुद्धा कधी कधी कामात पडतो, बारीक माणसाचे सुद्धा तेवढे फायदे आहेत. माझ्यावरून सांगतो. थोडस व्याख्यानाला कुठेतरी विनोदाची झलक असावी तर लोकांचं मात्र मन व्याख्यानाला रमतं. आणि कुठेतरी छत्रपती शिवरायांचा इतिहास या घराघरापर्यंत पोचवायचा असेल तर कुठेतरी विनोदी शैलीच्या माध्यमातून समाज प्रबोधन आणि जनजागृतीचं कार्य व्याख्यात ते यांनी केलं पाहिजे असं माझ्या मनाला वाटतं. अहो बारीक माणसाचा फायदा किती ऐका. त्र्यंबकेश्वराची यात्रा होती आणि त्र्यंबकेश्वराच्या यात्रेला मी गेलो होतो आणि तिकडनं त्र्यंबकेश्वर ते नाशिकपर्यंत मला यायचं होतं. पण यात्रेचा गर्दीमुळे मात्र एवढी गर्दी वाढायला लागली की जी बस यायची ती 1 मिनिटात भरायची आणि लगेच जायची. जी बस यायची ती 1 मिनिटात भरायची आणि लगेच. मग 2 लोक मला दिसले की ते खिडकीतून बॅगा टाकायचे. मग मी विचार केला, अरे बॅगा टाकण्यापेक्षा आपणच एवढे बारीक आहेत, बॅग तरी आपल्यापेक्षा वजनाने आणि तब्येतीनं जाड असेल, आपण सहज खिडकीमधून जाऊ. मी सुद्धा अनेक प्रयत्न केले. मी खिडकीतून पोचायचो आणि आत गेल्यानंतर बस कंडक्टर म्हणायचा तुम्हाला जायचं कुठं? नाशिकला. तो म्हणायचं ही बस नाशिक नाही जात, ही बस दुसरीकडे जाते. मग त्यानं दरवाज्यातून उतरू द्यायला पाहिजे ना. तो म्हणायचा चढला कुठून? खिडकीमधून. उतर तिकडून. म्हणजे बारीक माणसाचा फायदा सुद्धा इथं होतो. जरी अफजल खान उंदीर म्हणायचा पण त्याच राजांनी असा पराक्रम गाजवला की आज हे स्वराज्य तुम्हा आम्हाला पाहायला मिळतं ना. त्या छत्रपती शिवरायांचा इतिहास आम्हाला सांगतो. त्या अफजल खान आला नव्हता, त्याला आणला होता. आणि अफजल खान आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं? आम्ही इतिहासाचा अभ्यास करा. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा पूर्ण अभ्यास केला, पूर्ण माहिती काढली, भेट ठरली, भेटीचा दरम्यान ठरला आणि ठरल्यानंतर प्रतापगडच्या पायथ्याशी फक्त भेटीसाठी मात्र हे पत्र वगैरे भेटीसाठी झालेलं होतं, युद्धासाठी नाही. मग पण राजांना माहित होता अरे विंचू किती आपल्या जवळचा असला आणि किती आपल्या जवळ येण्याचा प्रयत्न करत असला तरी सुद्धा विंचवाचा स्वभाव हा सुटत नसतो डंचायचा. तसा अफजल खान जरी आला तरी सुद्धा त्याचा स्वभाव जो आहे ना तो स्वभाव कधी त्याचा सुटणार नाही. तो स्वभाव जर कोणता असेल तर तो आपल्यावर कुठं ना कुठं युद्ध केल्याशिवाय राहणार नाही आणि दगा केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला जे फाडलं ते वाघ नखांनी अफजल खानाला फाडलं आणि अफजल खानाला फाडल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी तुम्हा आम्हाला या महाराष्ट्रामध्ये मोकळा श्वास घ्यायला जागा करून दिली. ते छत्रपती शिवरायांचं शिवराज्य आम्हाला समजून घ्यायचंय. काय इतिहास, काय छत्रपती शिवाजी महाराजांची नीती. त्या अफजल खानाला पाडलं पण मात्र मला एक प्रश्न आहे. आमचा वारकरी संप्रदाय आम्हाला शिकवतो काय? सर्व धर्म समभाव. आम्ही मान्य करू. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सर्व धर्म समभाव. ज्ञानोबरायांचे लेकर आम्हाला ते मान्य. आम्हाला संत तुकोबराय शिकवतात सर्व धर्म समभाव. ही प्रभूची लेकरे सारी आहेत, आम्ही हेही मान्य करू. सर्व धर्म समभाव हा आमचा वारकरी संप्रदायाचा सिद्धांत आहे, संविधानाचा मुद्दा आहे.
मी राजकारणावर बोलणार नाही, कोणत्याही जातीवादावर बोलणार नाही, पण मात्र छत्रपती शिवरायांचा इतिहास वाचत असताना त्याच्यामधून लॉजिक काढा. आम्ही फक्त छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत ना, तर आम्ही फक्त एकच सांगणार, आम्ही सर्व धर्म समभाव या महाराष्ट्रामध्ये मान्य करू, पण मात्र आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला ना, तो आवाज आम्ही उठवू. तो आवाज जर कसा असेल तर या स्वराज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आया बहिणींची आबरू लुटली जात असेल तर तिथं मात्र आम्ही त्याला ठेचू. मग तो हिंदू असो की मुस्लिम असो की कोणत्याही समाजाचा असो. अरे छत्रपती शिवाजी महाराजांचं बघा शिवराज्याचा इतिहास. रांझेचा पाटलानं मात्र इथं बलात्कार केला तर त्याचे हातपाय तोडले. इथं अन्याय विरोध आवाज उठवत असताना आम्ही तो हिंदू आहे का कधी बघणार नाही. आणि आम्ही इथं आमच्या मंदिरांवर जर कोणी मात्र धावून येत असेल आणि आमचे देवतांवर जर मात्र इथं कोण वार करत असेल तर आम्ही तो अफजल खान हे सुद्धा विसरू. एवढं आम्ही महाराष्ट्राच्या लोकांनी सहजतेने डोक्यामध्ये घातलं पाहिजे. आम्ही अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे. उठवतो का? नाही उठवत. कळला का धर्म? नाही कळला. काय इतिहास आपला विषय होता. एकनाथ महाराजांचा काळ आला आणि एकनाथ महाराजांच्या काळामध्ये एकनाथ महाराजांनी भक्तीची पताका रोवली. ज्ञानोबरायांची समाधी स्वच्छ केली. आई भवानीला मात्र प्रार्थना केली, नवस केला, हे जगदंबे दार उघड बया दार. आई दार उघड, या स्वराज्याचं रक्षण कर. काय स्वराज्याचं रक्षण? या महाराष्ट्राच्या लोकांचा श्वास मात्र इथं मोकळा कर. काय स्थिती आहे? प्रसंग डोळ्यासमोर आणा. 300 वर्षाची काळोख्याची रात्र आहे आणि तेवढ्यात मात्र एक चेहरा उमगला, किलबिल चेहरा. तो म्हणजे मालोजीराजे भोसले, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा आणि विठोजीराजे भोसले छत्रपती शिवाजी महाराजांचे म्हणजे मालोजीराजांचे बंधू विठोजीराजे भोसले. घृष्णेश्वराचा उद्धार केल्यानंतर त्याच मालोजीराजांना एक पुत्र झाला. त्यांचं नाव होतं शहाजीराजे भोसले. तसं तर एक शरीफजी राजे भोसले आणि दुसरं शहाजीराजे भोसले. शहाजीराजांचा जन्म झाल्यानंतर शहाजीराजे कुमार वयामध्ये आले आणि कुमार वयामध्ये आल्यानंतर लखुजी जाधवांची मुलगी कोण? या स्वराज्याची आई, या स्वराज्याची माता जिजाऊआई साहेब. आणि त्या जिजाऊआई साहेबांनी शहाजीराजांनी जिजाऊआई साहेबांचं लग्न ठरलं आणि लग्न ठरल्यानंतर लग्नाचा प्रसंग आला, लग्न झालं. मला पूर्णपणे इतिहास सांगायचा नाही. जवळपास आपली वेळ 10:30 झालेले. 15 ते 20 मिनिटांमध्ये आपल्याला व्याख्यान संपवायचं आहे. पूर्ण इतिहास मला मांडायला वेळ नाही, पण लग्न झाल्यानंतर तो प्रसंग आठवा. भावाभावामध्ये युद्ध आहे. खंडागडेचा हत्ती पिसटलाय. अरे इथं भावाभावामध्ये युद्ध होत असेल तर स्वराज्य कसं उभं राहणार आहे? माझा देखील प्रश्न तुम्हाला आहे सोनगिरकर मंडळींना. खरंच सांगा, आज सुद्धा तसंच चालू आहे. आपल्यामध्येच भांडणं चालू आहेत. खरंच सांगा, भांडणं कोणामुळे चालू आहेत? आपल्यामध्येच चालू आहेत. फायदा कोण घेतोय? परकीय. आपलेच आपल्याला साथ देत नाही. एखादा पुढे जायला लागला तर लगेच तो पाय खेचतो. अरे नको, अरे का म्हणून तुम्ही असं वागता? या देशाचं भवितव्य आजच्या तरुणांच्या हातामध्ये, आणि तरुणांच्या हातामध्ये जर देशाचं भवितव्य तर आम्हाला मात्र या देशाच्या भवितव्यासाठी आम्हाला प्रयत्न करावे लागतील. एवढा लक्षात ठेवा तरुणांनो. हे काळाची गरज आहे. पण मात्र आम्ही इतिहास वाचला का? शहाजीराजांना पुत्र झाला छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांचं लग्न झालं. अवघ्या कमी वयामध्ये स्वराज्य स्थापन केलं. पण माझा प्रश्न तुमच्या समोर आहे, स्वराज्य स्थापन केलं पण स्वराज्याची प्रतिज्ञा, स्वराज्याचे स्वप्न हे कोणी पाहिले? तरुण मुलांनी उत्तर द्या. कोणी पाहिले हो? का रे? पुष्पराज झुकेगा नहीं साला.
हा झुकेगा नाही साला. हे आम्हाला माहिती आहे, हे आम्हाला माहिती आहे. शांताबाई माहिती आहे, परशा आरची माहिती आहे, जॉनी जॉनी येस पप्पा, इटिंग शुगर, ओपन युअर माउथ, सांभाळा ते मच्छर तोंडात जातील. आम्हाला जॉनी जॉनी येस पप्पा जमतं, इटिंग शुगर नो पप्पा. काय त्या कवितामध्ये? मी इंग्रजीचा विरोधक नाही, इंग्रजी जमली पाहिजे, काळाची गरज आहे. का काळाची गरज आहे? महाराष्ट्र सोडला तर इंग्रजी, महाराष्ट्रामध्ये इंग्रजी आहे. आज आमच्या मुलाला नोकरीला लागायचं असेल तर इंग्रजी आहे. येणारा काळ असा असणार आहे की ज्या वेळेस पोरगी पोरगा पाहायला येईल ना, त्यावेळेस सुद्धा ते इंग्रजीमध्ये गोष्टी करतील, ते इंग्रजीमध्ये एकमेकाला शिव्या देतील किंवा काय देतील. आणि ज्यांना काही कळत नाही ते म्हणतील चहा प्यान घरी चला. इंग्रजीचा काळ आहे, जमलं पाहिजे. पण काय त्याच्यामध्ये अर्थ काय? जॉनी जॉनी येस पप्पा. जॉनीला त्याचा पप्पा आवाज देतो, लगेच जॉनी म्हणतो येस पप्पा. काय काम आहे? इटिंग शुगर नो पप्पा. ओपन युअर माउथ. हा हा हा. काय निष्पन्न झालं? काहीच नाही. हा बरं, इंग्रजी तुम्ही शिकता, इंग्रजी शिकत असताना आम्ही इंग्रजीचा अभ्यास केला का? जे आज आपण इंग्रजी बोलतो त्या इंग्रजीचा अभ्यास आम्ही केला का? इंग्रजी नेमका अस्तित्वात आली कशी? इंग्रजीचा इतिहास जरी फार मोठा असला तरी या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये इंग्रजी काच इतक्या प्रमाणात वाढली, आम्ही कधी अभ्यास केला का? हा अभ्यास करणं सुद्धा ही काळाची गरज आहे. का घटना घडत आहेत, का आत्महत्या घडत आहेत, हाही प्रश्न आमच्या डोळ्यासमोर आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली, पण मात्र त्याचा अगोदर ज्यांनी स्वराज्यासाठी प्रयत्न केले ते शहाजीराजे. हा इतिहास आम्हाला कळत नाही. आणि आज सुद्धा मी सांगतो, बरं आज सुद्धा मी सांगतो, आता मी इथं जे व्याख्यान करतोय ना, ते व्याख्यान बऱ्याच लोकांचा डोक्यावर जात आहे. का जात आहे? जाणारच आहे, प्रश्नच येत नाही. आम्हाला मोबाईल पाहण्याच्या सवयीमुळे वक्ता सांगतोय ते ज्ञान आमच्या डोक्याला पचत नाही. आम्ही किती इथं तत्वज्ञान सांगितलं, लोकांना पचत. कीर्तनकार जरी आला तरी त्याला लोक सांगतात की विनोद करा महाराज. काय करा? विनोद करा, हसवा महाराज. अहो लोक हसवण्यासाठी साड्या सुद्धा घरून आणायला तयार आहेत, पण मात्र इथं हसवलं पाहिजे ही लोकांची भूमिका आहे. पण छत्रपती शिवरायांचा इतिहास सांगत असताना का म्हणून आम्हाला ते ज्ञान पचत नाही? आम्ही कधी याचा अभ्यास केला का? नाही पचणार. का नाही पचणार? आमच्यावर आजपर्यंत आमच्या शरीरावरच आघात झालेले नाहीत, आमच्या डोक्यावर सुद्धा एवढे आघात करण्यात आलेत, आमच्या मेंदूवर एवढे आघात करण्यात आलेत की मात्र आमचा मेंदू सुद्धा आपला सोडलेला नाही. आपण फक्त मात्र मस्ती करण्यातच धुंदीमध्ये येत, एवढं लक्षात ठेवा. परकीय आक्रमण आलं म्हणजे काय आपल्यावर फक्त नाही, शरीरावरच आघात नाहीत, आपल्या मेंदूवर सुद्धा आघात आहेत. पूर्वीचे लोक 8-8 तास तमाशाला बसायचे की नाही? तू तमाशा देखील नाही होणार आप्पा. तमाशाला बसायचे किती तास? 8 तास. 8 तास तमाशाला बसायचे, जागा सोडायचे नाही. आता 8 तास सुद्धा तमाशाला एका जागेवर बसत नाही. पूर्वीचा काळ होता, अहो म्हातारा चष्मा खालीन तो वरती शांताबाई लाव, हा काळ होता. पण 8 तास बसण्याची जिथं क्षमता होती तो काळ गेला. आज आम्ही व्याख्यान असो की काय असो 2 तास सुद्धा बसण्याची कॅपॅसिटी आमच्यामध्ये उरत नाही. आणि छत्रपती शिवरायांचा इतिहास आमच्या डोक्यामध्ये, मस्तकामध्ये, आम्हाला तो आणण्यासाठी सुद्धा आमचं शरीर साथ देत नाही, मेंदू साथ देत नाही. काय हे घडलं? कस काय आली इंग्रजी? याचा देखील आम्ही अभ्यास केला पाहिजे. का म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी राजमुद्रा स्वतःची निर्माण केली? छत्रपती शिवाजी महाराजांकडे आले नव्हते का ऑफर? आले होते, पण नाही मान्यता केली. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचत असताना डोळ्यामध्ये पाणी येतं. या शिवराज्यासाठी अनेकांनी प्रयत्न केलेत. किती प्रयत्न केलेत? प्रतापराव गुजरांचा इतिहास वाचत असताना डोळ्यामध्ये पाणी येतं साहेब. काय पाणी येतं? अहो एकनिष्ठा स्वराज्यावर कशी
त्या प्रतापराव गुजरांची बहलोल खान ज्या वेळेस स्वराज्यावर चालून आला, ए मुलांनो शांत बसा रे, अजिबात आवाज करायचा नाही, जो आवाज करेल तो आवाज करेल. ऐका, प्रतापराव गुजर या स्वराज्यावर बहलोल खान ज्या वेळेस आला त्यावेळेस या प्रतापराव गुजरांनी बहलोल खानाला पकडलं आणि बहलोल खानाला पकडल्यानंतर बहलोल खानाला सोडून दिलं, माफी दिली. आणि मात्र राजांना कळलं, राजांनी सांगावं, हे प्रतापराव गुजर तुम्हाला सांगितलं कोणी, मनमारी करायला कोणी सांगितलं? एवढे शब्द ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितले त्यावेळेस प्रतापराव गुजरांना पश्चाताप झाला. बहलोल खानाला सोडायला नाही पाहिजे होतं. आता काय बहलोलची वाट बघतायत. बहलोल मात्र राजांनी सांगितलं, तुम्ही जोपर्यंत बहलोलला पकडत नाही तोपर्यंत मात्र राज्याभिषेकाला सुद्धा तुम्हाला जागा नाही. आणि बहलोल करत बहलोलाची माहिती कळली. बहलोल आलाय. प्रतापराव गुजरांनी 7 मावळे घेतले. तुमचा समाज आहे मंडळींनो, गुजर समाज. तुम्ही कधीतरी तुमचा समाजाचा देखील अभ्यास केला पाहिजे. समाजाचा देखील अभ्यास करत असताना तुमचा समाजाचा अभिमान असला पाहिजे. काय गुजरांची ताकद, प्रतापराव गुजरांना कळलं सालेलचं युद्ध आहे. 7 मावळे घेतलेत. 7 मावळे घेतल्यानंतर तिकडून बहलोल येतोय. बहलोल आल्यानंतर 7 मावळ्यानिशी प्रतापराव गुजर शिरले. दळ अनेक सैन्य कापले. सैन्य कापत असताना मात्र हत्तीवरून प्रतापराव गुजरांना बाण सोडला आणि प्रतापराव गुजर मात्र तिथं वीरमरण पावले. अरे हा गुजरांचा इतिहास म्हणजे सोपा नाही. आणि या प्रतापराव गुजरांसारख्या मावळ्यांमुळे शिवराज्य प्राप्त झालंय, विसरता कामा नये. काय इतिहास, साल्हेरचं युद्ध आहे. 7 मावळ्यांनी शिका. राजेंचा शब्द आहे, अपमान नाही. स्वराज्यासाठी लढणार, स्वराज्यासाठी म्हणणार. एक गोष्ट लक्षात ठेवा, आज जर आमच्या मावळ्यांना विचारलं तुम्हाला काय पाहिजे तर त्यांचं एक वाक्य कायम मुखात राहील. काय? ना मुझे नाम चाहिए, ना मुझे इनाम चाहिए. ना मुझे नाम चाहिए, ना मुझे इनाम चाहिए. मुझे तो भगवा रंग से रंगा पूरा हिंदुस्तान चाहिए. विसरतो आम्ही इतिहास. याच तुमच्या समाजामध्ये आणि गुजरातमध्ये ज्यांनी राज्य केलं सरदार वल्लभभाई पटेल, इतिहास विसरतो. काय केलं सरदार वल्लभभाई पटेलांनी सांगतो ना, अभ्यास करा. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली. अनेक मावळे, बाजी प्रभू देशपांडे अनेक मावळे आले. आणि मात्र अशीच स्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं. त्याच्यानंतर छत्रपती शंभूराजांनंतर स्थिती आली. ती स्थिती कशी होती? ताराबाई राणींनी राज्य सांभाळलं. राजर्षी शाहू महाराज छत्रपती शंभूराजांचे पुत्र. आणि त्याच्यानंतर जो काळ येतो तो ब्रिटिशांचा काळ येतो. आणि ब्रिटिशाच्या काळामध्ये एक काळ असा येतो, तरुणांनो एवढी माहिती मात्र तुम्हाला ज्ञात असली पाहिजे. कळकळून हात जोडून विनंती करतो गळ्यांनो, विनोदाचा माध्यम विनोद एकूण श्रवण करून अरे पांचटपणा ऐकून जीवनाचा पांचटपणा होतो. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ऐकून जीवनाचा उद्धार होतो. एवढं लक्षात ठेवा मंडळींनो. थोडंसं ऐका, एवढा इतिहास घरी घेऊन जा. एक काळ असा आला या महाराष्ट्रावर, मिशनऱ्यांचा काळ आला. आणि त्या मिशनऱ्यांच्या काळामध्ये धर्मांतराची पद्धत वाढली. ख्रिश्चन धर्मामध्ये धर्मांतर होत गेलं. आज सुद्धा आपण बंगाल पाहतो, आपलं आज सुद्धा आपण बांगलादेश पाहतो. त्या बांगलादेशमध्ये आज जे मुस्लिम आहेत ते मुस्लिम कोण आहेत? पूर्वी हिंदू होते आणि आता ते मुस्लिम आहेत. मी जातीवादावर बोलत नाही, पण मात्र तो जो मिशनऱ्यांचा काळ होता ना, धर्मांतर केलं. आणि धर्मांतर करत असताना आज सुद्धा माझं एक वाक्य प्रत्येक कीर्तनामध्ये नसतं, व्याख्यानामध्ये असतं. एक गोष्ट व्याख्यानाला बसलेले मंडळी लक्षात ठेवा. अरे आज सुद्धा सगळेच मुसलमान वाईट आहेत असं नाही, आणि सगळेच हिंदू चांगले आहेत असं सुद्धा नाही. एवढं काळाची गरज, एवढं लक्षात ठेवा. आज सुद्धा आपलेच सगळे चांगले आहेत असं नाही. खरंच सांगा, चांगलेत का आपलेच? चांगले नाहीत आज सुद्धा. इतिहासाच्या पानावर आपल्याच लोकांना दगा केला. आज सुद्धा आपलेच लोक आपल्या लोकांचा पाय खेचतात.
आणि आज सुद्धा त्यांच्या समाजामधून आम्ही काहीतरी शिकलं पाहिजे, हे सुद्धा आम्ही घेतलं पाहिजे. अरे धर्मासाठी आज सुद्धा रस्त्यावर एकत्र यायला तयार होतात, ही ताकद त्यांची. ब्रह्मचित्कला मुक्ताबाई या ग्रंथामध्ये निवृत्ती बाबा वक्ते वर्णन करत असताना म्हणतात, ज्ञानेश्वर महाराज चारी भावंड ज्या वेळेस बाहेर पडले आणि पाऊस सुरू झाला त्यावेळेस मशिदीमध्ये पोचले. आणि मशिदीमध्ये पोचल्यानंतर पाऊस चालू होता, तर त्या मशिदीमध्ये एक मनुष्य होता आणि तो बोलायला लागला, यहाँ पे आप आ नहीं सकते. तो ये मुस्लिम की मस्जिद है. तेवढ्या पावसात तो बाहेर जातो आणि त्यांचं माणसांना बोलून आणतो. तेवढ्या पावसात ते माणसं धर्मासाठी येतात. आपले लोकांनी त्यांच्याकडून शिकलं पाहिजे. अरे या माझ्या महाराष्ट्रामध्ये आया बहिणींची आबरू लुटली जात असेल, या महाराष्ट्रामध्ये अन्याय होत असेल, तर आम्ही सुद्धा जात पात विसरून आम्ही हिंदू आहेत या हेतून सगळ्यांनी रस्त्यावर आलं पाहिजे. एवढं लक्षात ठेवा, ही काळाची गरज आहे. पण विसरतो. मिशनऱ्यांचा काळ धर्मांतर केलं आणि त्याच काळामध्ये धर्मांतर वाढायला लागलं ना. ऐका इंग्रजी शिकणाऱ्यांनो, मी इंग्रजीचा विरोधक नाही, इंग्रजी शिकलं पाहिजे, काळाची गरज आहे. मी देखील प्रयत्न केले, पण आता डोक्यात बसत नाही, त्याला मी करू काय. तसे प्रयत्न तुमच्याच गावाचे शीतल अकॅडमीमध्ये केले सागर सरांजवळ, पण मात्र डोक्यात बसत नाही, त्याला मी करू काय. पण मात्र मिशनऱ्यांचा जो काळ आला ना, त्या काळामध्ये धर्मांतर करण्याची पद्धत एक 1835ला आले आणि ते 1835ला मॅकॉलेने ही इंग्रजी अस्तित्वात आणले. आणि तुमचा आमच्यामध्ये इंग्रजी अस्तित्वात आणून त्याचं धोरण होतं की आपण धर्मांतर एक एक करण्यापेक्षा या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये इंग्रजीच्या माध्यमातून सगळे इंग्रजी बोलतील, आपली वावा होईल आणि आपला इंग्रजी आपलं धर्मांतर वाढेल आणि कुठंतरी त्यांची महाराष्ट्रामध्ये मराठी अस्मिता कमी होईल. हे धोरण मॅकॉलेचं होतं आणि त्याचं स्वतःचं म्हणणं आहे, एवढं लक्षात ठेवा. पण नाही वाचत इतिहास, शिवराज्य नाही वाचत, आम्ही कसं घडलं, धर्म नाही वाचत, काय काळ होता. आणि याच काळामध्ये ब्रिटिशांच्या काळामध्ये स्वातंत्र्याचं वादळ पेटलं होतं. किती स्वातंत्र्यासाठी चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव फासावर गेले. मी बोललो ना तुम्हाला, सरदार वल्लभभाई पटेल 1947ला ज्यावेळेस भारत देश स्वतंत्र झाला त्यावेळेस सरदार वल्लभभाई पटेलांचं ठाम भूमिका आणि महत्वाचं कार्य जर कोणतं असेल तर त्यावेळेस अनेकांचं राज्य चालू होतं आणि ते राज्य चालत असताना भारत देशाला एक संघ करायचा होता. आणि एक संघ करायचा असल्यामुळे सरदार वल्लभभाई पटेलांनी ते कार्य हाती घेतलं आणि 562 संस्थान एकत्र केले आणि तेव्हा हा भारत देश म्हणून एक संघ झाला. हे सरदार वल्लभभाई पटेलांचे आपल्या भारत देशावर उपकार आहे, ते विसरता कामा नये. इतिहास सोपा नाही. आणि अशा स्थितीमध्ये ब्रिटिशांचं काळ होतं, सभाबंदी होत्यात आणि सभा बंद, सगळं काही बंद असताना त्यावेळेस लोकमान्य टिळकांनी ठरवलं, जनजागृती करायची असेल तर आपल्याला काहीतरी मात्र याच्यातून उपाय काढला पाहिजे. आणि तो उपाय काढला 1893ला. सुरुवातीला तर जिजाबाई साहेब पुणे प्रांतात आल्यानंतर त्या ठिकाणी पुणे प्रांतामध्ये आल्यानंतर कसबा गणपतीचं पूजन केलं आणि लोकमान्य टिळकांनी पर्याय निवडला, या समाजामध्ये जनजागृती निर्माण होऊन स्वतंत्र भेटेल, सभा चालायला पाहिजे. याच्यासाठी 1893ला सार्वजनिक गणेश उत्सव साजरे केला आणि तेव्हापासून ते आजपर्यंत सर्व गुजर मंडळी आणि सर्व श्रीमंत मनाचा मोर्या मानाचा ग्रुप हा सार्वजनिक गणेश उत्सव साजरे करतोय. लोकमान्य टिळकांमुळे विसरता कामा नये. काय व्याख्या आहे गणेशाची? कोणतंही कार्य बघा, कोणतंही लिखाण करण्याआधी लेखक कुणाला नतमस्तक होतो? गणेशाला. देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजी. ज्ञानोबराय वर्णन करतात. थोडंसं गमतीनं सांगू का? गमतीनं. नुसतं कीर्तनाला सुरुवात गणेशाने होत नाही, मग तमाशाला सुद्धा सुरुवात कशाने होते?
तुम्ही एवढे भारी ऐकतायत म्हणजे तुम्ही खरंच तमाशे ऐकले नाहीत का? म्हणजे लोकांचा डाऊट आमच्यावर येईल की बुवा महाराज लोक तमाशे ऐकतात नाही आम्ही ऐकत नाही, असं तर नाही ना. सर्वच तमाशे ऐकलेले मंडळी आहेत. अहो माझ्या सकट तमाशे ऐकलेले मंडळीत अजून काय सांगू तुम्हाला. फक्त तेव्हा धोतर नव्हतं. तमाशा वाईट आहे असं नाही, तमाशामधून सुद्धा जनजागृती होत होते, समाज प्रबोधन होत होतं. आणि अशा स्थितीमध्ये गणेशोत्सवाला आपण नमन करतो, वंदन करतो का? त्यावेळेस लोकमान्य टिळकांनी ठरवलं आपल्याला स्वातंत्र्य प्राप्त करायचं असेल तर आपल्याला एकच उपाय. कोणता उपाय? तो उपाय असा आहे, गणेशाला वंदन करावे. विघ्नहर्ता गणपती बाप्पाला म्हटलं, हे विघ्नहर्ता आमचं हे स्वराज्याचं संकट, स्वातंत्र्याचं संकट निवारण कर. हे जसं रामदास स्वामींनी मात्र गणेशरायाच्या आरती लिहिले ना, सुख करता दुःख हरता तू वार्ता, हा नुरवी पूर्वी कृपा फळीवर वंदन नाही रे, फळीवर. मी फळीवर बोललो, फणीवर नाही बोललो. लोक म्हणतात फळीवर, अरे फळीवर नाही रे. ही आरती आम्ही कधीतरी अभ्यासले पाहिजे. का म्हणून ही आरती लिहिली? अरे त्या गणेशाला नतमस्तक झाले, वंदन केलं. हे गणराया तुझ्या साक्षीनं या स्वराज्यावर आलेलं संकट निवारण कर बाबा. रामदास स्वामी स्वराज्याच्या काळामध्ये त्यांचं कार्य ठाम. मराठा तितुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, हाय तितुके जतन करावे आणि मिळवावे. ही जनजागृती रामदास स्वामींनी केली आणि युद्ध कौशल्य छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. तेव्हा हे शिवराज्य उभं राहिलं. का मी एका दिवसाचा गणपती बसवतो? अनेक कारण आहेत. 3 दिवसाचा बसवतो, कोण 5 दिवसाचा बसवतो, कोण 7 दिवसाचा बसवतो आणि कोण 9 ते कोण 11 दिवसाचा बसवतो. तुमचा 11 दिवसाचा गणपती आहे म्हणून बाकीचं सांगत नाही. वेळ कमी आहे, 10 मिनिटात व्याख्यान संपवायचं आहे. 11 दिवशी का? लॉजिक आहे त्याच्यामध्ये, फिलॉसॉफी आहे, तत्वज्ञान आहे. 11 दिवशी 10 इंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि एक 11वं मन आहे. हे गणराया तुझ्या साक्षीनं आम्ही म्हणतो, हे 10 इंद्रिय तुझ्या चरणावर ठेव आणि 11वं मनाला सुख शांती प्राप्त करण्यासाठी योग्य दिशेनं जाऊ दे. म्हणून 11 दिवशी गणपती बसवतो, एवढं लक्षात ठेवा. पण नाही ना, आम्हाला इतिहास कळत नाही, शिवराज्य कळत नाही. पण आजची तरुणाईन कुठंतरी भटकत चालले ना. फक्त आजच्या तरुणाईंसाठी या गणेश उत्सवामध्ये एकच संकल्प करून घ्या आणि तुमच्या चरणी एकच प्रार्थना विनंती करतो. तरुण मुलांनो, तुमच्या जवळ एकच झोडी पसरवतो, आत्महत्या कधी करू नका गड्यांनो. आत्महत्या सारख्या संकटाला बळी पडू नका. अरे हिम्मत हारू नका. किती संकट आले, 23च किल्ले होते. पुरंदरचा तह झाला मिर्झा राजे जयसिंहासोबत. अवघ कमी वयामध्ये माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 1680 ज्यावेळेस राजे देवाजवळ जातात त्यावेळेस मात्र या स्वराज्यामध्ये 350 किल्ले स्वराज्यामध्ये होते. 23 किल्ले कुठं, 350 किल्ले कुठं. माझा राजा जर आग्र्याचा दरबारामध्ये जाऊन तिथं छाती टोकून सांगू शकतो तर आपण त्या छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत. आपण का म्हणून हिंमत हारता? किती संकट आले. सिद्धी जोहरचं संकट, छत्रपती शंभूराजांच्या जीवनामध्ये संकट आले नाही का? एडिसननं बल्बचा शोध लावला थॉमसने. तो बल्बचा शोध काही एका दिवसात लागला का? किती प्रयोग केले. प्रयोग केल्यानंतर बल्ब पेटला आणि यश प्राप्त झालं. इतिहास विसरतो आम्ही. ज्या एपीजे अब्दुल कलामना आपण आज सलाम करतो, त्या एपीजे अब्दुल कलामांची कथा काय? आत्महत्या करायला निघालेत एपीजे अब्दुल कलाम. आणि मात्र ज्या वेळेस आत्महत्या करायला निघालेले असताना स्वामी त्यांना अडवतात. अरे कुठं आत्महत्या करतोय? गंगेमध्ये पडशील का असं करतोय? संपलं सगळं, एनडीए मध्ये माझा नंबर लागला नाही का असं होतं स्वामी? त्यावेळेस स्वामी सांगतात एपीजे अब्दुल कलामांना, अरे लेका तुझं स्वप्न एनडीए मध्ये होतं, पण ज्या अर्थानं एनडीए मध्ये तुझा नंबर लागला नाही, सिलेक्शन झाला नाही ना,
त्या अर्थानं देवानं तुझ्या यातून कोणतं तरी मोठं कार्य उपेक्षित आहे, अपेक्षित आहे. ज्या अर्थानं तुझं सिलेक्शन झालं नाही त्या अर्थानं देशासाठी भव्य तुझा पाऊल असणार आहे. आणि आज त्याच APJ अब्दुल कलामांमुळे आपल्याला मिसाईल भेटलं. ही APJ अब्दुल कलामांची कथा आहे. पण विसरतो आम्ही, का आत्महत्या करतो. तरुण मुलांना आत्महत्या करू नका. आणि माझ्या बहिणींनो, एक गोष्ट तुम्हाला हात जोडून माफी मांगून बोलून जातो. बहनों ब्यूटी पार्लर पर जाने की कोई ज़रूरत नहीं. बहनों ब्यूटी पार्लर पर जाने की कोई ज़रूरत नहीं. माथे पर तिलक लगाओ, सुंदरता अपने आप बढ़ जाएगी. ब्युटी पार्लरला जाऊ नका या मताचा मी मुळीच नाही. तुम्ही गेलंच पाहिजे. देवानं तुम्हाला एवढं सुंदर चेहरा दिलाय की तुम्ही उजेडात राहून जर बॅटरी लावून चेक करावं लागत असेल तर तुम्ही गेलं. आणि मी ब्युटी पार्लरवर बोलणारही नाही. का कशाला उगाच ते माता माऊलींचा पोटावर पाय द्यायचा. चालतंय, चालू द्या. आणि गेलं नाही पाहिजे. तुम्ही जातात ती गोष्ट वेगळी आहे, पण सध्या पुरुष मंडळी सुद्धा जायला लागली. हां, म्हणजे स्थिती आहे ब्युटी पार्लरचे. आता इथं कीर्तन नाही, विनोद करणार नाही. व्याख्यानाचा विषय विनोद नसतो. आणि ऐका, शिवराज्य कळलं आम्हाला आजच्या व्याख्यानातून. स्वराज्य कळलं. आजची तरुणाईला उपदेश कळला. धर्म कळला का? या धर्माची व्याख्या करत असताना धर्म कळायचा असेल तर माझ्या छत्रपती शंभूराजांकडून धर्म कळवावा. काय अवस्था आहे. छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर अवघी जबाबदारी स्वराज्याची शंभूराजांच्या अंगावर आली. आणि अवघी जबाबदारी अंगावर आल्यानंतर शंभूराजांनी एक 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 किल्ले सर करावे. अरे माझ्या राजांचं चरित्र वाचत असताना शिवाजी सावंत या ग्रंथामध्ये, छावा या कादंबरीमध्ये इतिहास येतो की माझा राजा कधी पराजित झाला नाही. अरे राजा पराजित झालाच नसता, पण मात्र दगा झाला. दगा याच आपल्या गणोजी शिर्कनमुळे माझा राजा पकडला गेला संगमेश्वराचा पायथ्याशी. आणि संगमेश्वराचा पायथ्याशी पकडल्या गेल्यानंतर तिथं आमचे कवी कलश होते. आणि कवी कलश इतिहास एवढा वाचन व्याख्यानाला पूर्णविराम देईल. कवी कलश छत्रपती शंभूराजे मावळ्यांनी वरून पाहिलं. समोरून येताना फौज दिसते. राजांना बातमी कळली. राजे, हो राजे. काय राजे झोपलेले काय? अरे किती संकट झेलून झेलून, किती तुम्ही आराम तर पाहिजे ना. शरीराला आराम तर पाहिजे. रात्रीचा दिवस, दिवसचा रात्री आपल्यासाठी. राजे आरामासाठी झोपले होते. आणि मात्र तेवढ्यात बातमी धडकली. राजे, राजे, सैन्य येत आहे. राजे, राजे उठले. कोणी दगा केला? कोणी दगा केला? या स्वराज्यावर दगा कोणी? याच गणोजी शिर्केंनी. ताबडतोब तयारीला लागले. तलवार सापडत नाही, काय कुठे कळत नाही. सैन्य मात्र ओंगळवाने, सैन्य जागेवर नाही. आणि युद्ध सुरू झालं. आणि युद्ध सुरू होत असताना मात्र एक 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 सैन्य कापतायत. तो पराक्रम पाहतायत औरंगजेबाचं सैन्य. आणि तो पराक्रम पाहून सर्व थक्क झाले. काय ते राजांचं तेज, काय ते शौर्य. हा राजा कस काय पकडला जाईल? अरे समोर कुणाची जाण्याची हिंमत नाही का? तो छावा आहे, छावा. अरे विचार करा, माझा छत्रपती शिवाजी महाराज असे होते तर त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा कसा असेल विचार करा. मग काय पर्याय काढला? साखळ दंड टाकली. साखळ दंड टाकल्यानंतर राजे पकडले गेले. आणि कवी कलशांना देखील पकडण्यात आलं. कवी कलशांना पकडण्यात आल्यानंतर पूर्ण इतिहास इथं मी सांगणार नाही, पण धर्म कळायचा असेल तर शेवटचा इतिहास तो सोनगिरकर मंडळी तुम्ही घरी घेऊन जा. पकडल्यानंतर तुळापूर येथे राजेंना मात्र औरंगजेबानं आणलेले. आणि तुळापूर येथे आणल्यानंतर काय हालापेष्टा केलेले. औरंगजेब म्हणतोय, हे संभा, इस्लाम धर्म स्वीकार लो. राइट? नहीं स्वीकारेंगे हम इस्लाम धर्म. चल, हम मराठे हैं, हम कभी पीछे हटते नहीं
और आप बोल रहे हो कि इस्लाम धर्म स्वीकार लो। औरंगजेब म्हणतोय छत्रपती, शंभूराजे म्हणतायत इस्लाम धर्म स्वीकारणार नाही का? अरे मोडेल पण वाकणार नाही। हे आम्ही मराठेत। बोल संभा, का रखिए आपने चाबी, का रखा है सोना? अरे नहीं बताएंगे, जा रट, सांगणार नाही। औरंगजेब तापला, शंभूराजेंना पाहून औरंगजेब तापला। अरे अरे अरे, हे संभा की बहुत हार्ड चल रही है, हे संभा बहुत बोल रहा है। काय फरमान पाठवलं, काय करायचं? अरे जा, काढा त्या छत्रपती शंभूराजांचे डोळे, विचार करा काय अवस्था असेल। माझ्या राजांचे डोळे काढण्यात आले, विचार करण्यासारखी गोष्ट आहे। डोळ्यावर बागले नाही, नख सुद्धा काढण्यात आले, अंगाची साल काढण्यात आली, तपतपती सलाईन या जिभेवर टाकले आणि बोलता सुद्धा येत नाही। माझा राजा तरी म्हणतोय, माझा राजा म्हणतोय हट, सोडणार नाही, हिंदू धर्म सोडणार नाही, हा धर्म आहे। किती हाल अपेष्टा या नराधमांनी केले आणि मात्र छत्रपती शंभूराजे वरती पाहतायत, ते म्हणतायत शंभूराजांचा डोळ्यामध्ये आश्रू आहेत, पण दिसणार कसे हो, डोळे काढलेत। आणि शंभूराजे म्हणतायत आबासाहेब, ओ आबासाहेब, तुम्ही म्हणाला होतात आबासाहेब क्या स्वराज्याचं रक्षण करणं तुमचं कर्तव्य आहे शंभूबाळ। आबासाहेब तुम्ही म्हणाला होता त्या आया बहिणींची आबरू लुटली जात असेल, अन्याय विरुद्ध आवाज रोखणं, आवाज उठवणं तुमचं कर्तव्य आहे आबासाहेब, तुम्ही म्हणाला होता तो। पण आबासाहेब, या आया बहिणींची आबरू कुठं लुटली जाईल हे पाहण्यासाठी डोळे नाही तो आबासाहेब आमच्याकडे आता। ओ आबासाहेब, नख सुद्धा चाटले गेले तो आबासाहेब, पाय सुद्धा नाही सोडले तो आबासाहेब। आबासाहेब तुम्ही म्हणाला होतात आबासाहेब स्वराज्याचं रक्षण करायचंय शंभूबा तुम्हाला, पण आबासाहेब नाही राहिले तो ते डोळे सुद्धा आता। आबासाहेब काय करायचंय आबासाहेब? कवी कलश साथ देतोय आणि कवी कलशाला सुद्धा तेवढ्याच वेदना करण्यात आलेले आहेत। कवी कलश शंभूराजांच्या हाल अपेष्टा चालू आहेत, तरी धर्म सोडत नाही माझा राजा। मी तर एकच म्हणेन, शंभूराजांचा इतिहास वाचत असताना अरे हर हर महादेवाचा आवाज सुटला, मुघलांचा कपाळाला घाम फुटला, अरे अल्ला अल्ला म्हणती सगळे, अरे खरेच माझा राजा अजून 10 वर्ष जगला असता तर मुघलांनी टिळा लावून हिंदू धर्म स्वीकारला असता, मुघलांनी टिळा लावून हिंदू धर्म स्वीकारला असता। काय संवाद आहे तो कवी कलशांचा, मन के जीते जीत है, मन के हारे हार, हार गए जो बिन लड़े, उन पर है धिक्कार, उन पर है धिक्कार, जो देखे न सपना, सपनों का अधिकार असल अधिकार है अपना, अपनों के खातिर करना कुछ आज हमें, आजर अमर कर देना है स्वराज हमें। तू माटी का लाल है, कोई कंकड़ या धूल नहीं, तू समय बदल कर रख देगा, इतिहास लिखेगा भूल नहीं। तू भोर का पहला नारा है, परिवर्तन का एक नारा है, ये अंधकार कुछ पल का है, फिर सब कुछ तुम्हारा है, फिर सब कुछ तुम्हारा है। सेवक का आखिरी मुजरा स्वीकार कीजिए राजे, जहां रहे आपके शत्रु के चोट पर लगने, हमने कहा था हम नमक है महाराज, हम नमक है महाराज। शंभूराजे कवी कलशांना सांगतायत
तुम नमक नहीं चंदन हो कवि, तुम तिलक हमारे माथे का, कविता ही खत्म हुई राजे, अंत में जीत आपकी हुई, जनमानस के भूप रहोगे, चरम चमकती धूप रहोगे, प्रसन्न रहे माता जगदम्बा और छत्रपति और साचार संबा, और छत्रपति साचार संबा, प्रौढ़ प्रताप पुरंदर राजाधिराज सिंहासनाधीश्वर, श्री 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 जानता राजा छत्रपति शिवाजी महाराज की, शंभू छत्रपती राजे की. हा इतिहास आहे. काय तो संवाद आहे. आम्ही कधीतरी वाचला पाहिजे, अभ्यासला पाहिजे. छावामोही पाहिली का रे? पाहिले? सैराट, सैराट पाहिले? सैराट, सैराट, सैराट मध्ये जो हिरो आहे तो कोणता आहे? परशा. आणि हिरोईन ती आठ. करेक्ट. पुष्पराज पाहिलाय का? अरे तो साला बोला ना तुम्हाला. नको ना रे. पुष्पराज झुकेगा नाही. कोण? बर. त्याच्यामध्ये हिरो आहे, त्याचं नाव काय? तो पूर्ण किंग मास्टर आहे बरं मूवीचा. बर, चांगले. नाही प्रगतीला आहे सोनगीर, आपलाच परिसर आहे ना हो, पुढे गेला पाहिजे. असो. हे बघा, भक्त देवाचे असो की गौतमी पाटीलचे भक्त असणं फार महत्वाचं आहे. आल्लू अर्जुन आणि त्याच्यामध्ये हिरोईन आहे, तिचं नाव? त्याच्यामध्ये जी हिरोईन आहे पुष्पाची बायको, बायको कळते का तुम्हाला? झालं नाही अजून? श्रीवल्ली. खरंच सांगा, पुष्पराजातला हिरो तुम्हाला माहिती आहे? परशाला किती वर्ष झाले? भरपूर वर्ष झाले, 4 ते 5 वर्ष. हा, तो एक लंगडा आहे. ते कशी उडी टाकतात, काय असतं ते? विहिरीमध्ये उडी टाकता का नाही? बरं. विहिरीमध्ये उडी टाकल्यानंतर पाय मुळतो का हात मुळतो का काहीच मुळत नाही? जाऊ दे, एवढं डोक्याला ताप नको घेऊ, ते काही शाळेत विचारलं जाणार नाही. आम्हाला 4 ते 5 वर्ष अगोदरचा चित्रपट माहिती आहे. पण आता खरंच सांगतो, तू कितवीला आहे? 4थीला. 4थीला इतिहासाचं पुस्तक आहे का? तुम्ही विचारात पडतायत की काय? एक 4थीला इतिहासाचं पुस्तक होतं गुरुजी. त्याच्यामध्ये हिरकणीचा इतिहास होता. कुणाकुणाला आठवतं? हा, हिरकणीचा इतिहास होता. आम्हाला सुद्धा तो पुस्तक होतं. त्या हिरकणीचा इतिहासाचं चरित्र वाचत असताना आम्हाला तिथे एक ऊर्जा मिळायची. ती ऊर्जा कशी असायची? ती ऊर्जा आम्हाला संस्काराची मिळायची. ती ऊर्जा आम्हाला धर्माविषयी प्रेम मिळायचं. ती ऊर्जा आम्हाला स्वराज्याविषयी मिळायची. ती ऊर्जा. आता मात्र इतिहासाचं पुस्तक वाचत असताना फारसं वेगळंच दिसतं. आणि जवळपास आता सरकारनं देखील मान्यता दिली की जो इतिहास आहे तोच इतिहास सांगितला गेला पाहिजे. मान्यता दिली की नाही? दिली. तुम्हाला माहीत नसणार ते कॉम्प्लेन बॉयला. पण मात्र आम्ही 5 वर्ष अगोदरचा चित्रपट आला तर, तो चित्रपट म्हणजे मूवी आला तर तो मूवी आमच्या लक्षात आहे तरुणांचा. आणि याच तरुणांना जर विचारलं या महाराष्ट्राचं स्वातंत्र्यामध्ये काय योगदान आहे, काय योगदान आहे रे? माहित नाही. नेताजी सुभाषचंद्र बोस माहित आहेत का तुला? कोण होते? आम्हाला ठामपणे उत्तर देता येत नाही. बघा, लेकरू कोणाचा इकडं माझ्याकडे पाहू नका. तुम्ही म्हणणार त्याला भाऊ प्रश्न विचारून हे करतो का काय? असं नाही. पण आम्ही कुठंतरी जनजागृतीचा कार्यक्रम ठेवलाय ना, तर आम्ही जागृत झालो पाहिजे. या महाराष्ट्रामध्ये जे ज्ञानोबा तुकोबांनी या महाराष्ट्र भूमीला जे ज्ञानामृत दिलं ते आम्हाला ज्ञात असलं पाहिजे तरुणांनो. याच महाराष्ट्र भूमीमध्ये
स्वराज्यासाठी जे मावळे लढले, जे स्वातंत्र्यासाठी लढले, त्यांचा इतिहास आम्हाला ज्ञात असला पाहिजे. काय मावळे होते. बाळ गंगाधर टिळक एवढं योगदान या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये होतं. अनेक जातीपातीतले लोक एकत्र येऊन स्वातंत्र्यासाठी लढत होते. पण मात्र आज आमच्या तरुणांना तो इतिहास कळत नाही. अरे आज सुद्धा आमचा अंगामध्ये, आमच्या कर्णेंद्रियापर्यंत एक गीत ऐकायला आलं तर मात्र आमच्या अंगातलं रक्त सळसळतं. ते गीत जर कोणतं असेल तर सह्याद्रीचा सिंह गरजतो, शिवशंभू राजा भीतीना आम्हा, मुडी तुझी गडगडणाऱ्या नभा, अरे आसमानीच्या सुलतानीला जवाब देते जेव्हा. आम्ही कुठंतरी हा इतिहास विसरतो. आम्हाला एवढ्या ऊर्जा देणाऱ्या प्रार्थना होत्या. ते प्रार्थना कशासाठी शाळेत होत्या? धर्म टिकावा म्हणून. एक प्रार्थना होती जी प्रार्थना ऐकल्यानंतर अंतकरण प्रसन्न व्हायचं आणि हिंमत यायची, उत्साह यायची. कोणती? ती प्रार्थना अशी होती, इतनी शक्ती हमें दे न दाता. हम का नाही रे, मन काय तिथं मन बच्चे दिल के सच्चे होते. बरोबर आहे का नाही? लहान मुलं देवा घरचे, मोठे मुलं निवडू फुले. मन का विश्वास कमजोर होना, मन का विश्वास कमजोर न होना. अरे मन का विश्वास कमजोर न होना ही प्रार्थना ज्या वेळेस ऐकायचो ना, त्यावेळेस मात्र आमचं मन अगदी आनंदाने भरून जायचं. काय त्या कविता होत्या. आता कविता राहिले का शाळेमध्ये? नाही राहिले. राष्ट्रीय गीत कोणतं रे आपलं? राष्ट्रीय गीत जनगण मन. त्यांचं जाऊ द्या, तुम्ही चकित मध्ये पडतायत, मला तो प्रश्न पडतोय. राष्ट्रीय गीत आणि राष्ट्रगीत फार मोठा फरक आहे. राष्ट्रीय गीत वंदे मातरम आणि जनगण राष्ट्रगीत. पण मात्र आम्हाला ते सुद्धा माहित नाही. राष्ट्रीय गीत आम्हाला माहित नाही, वंदे मातरम काय त्या गीतामध्ये शब्द आहेत. सुजलाम सुफलाम हे शब्द आम्ही ऐकले पाहिजे. काय ते प्रार्थना आहेत. एक प्रार्थना एवढी सुंदर होती, भोवताली दाटला अंधार उद्याचा जरी, सूर्य उद्याचा. अरे एवढ्या गोड प्रार्थना गेल्या कुठं? आम्ही विसरलो तो धर्म. आणि तोच धर्म आम्हाला टिकवायचा आहे. आणि तो धर्म टिकवण्यासाठी सगळ्यांना एकत्र यायचंय आणि एकत्र येऊन या देशासाठी लढायचंय, देशाच्या भवितव्यासाठी लढायचंय, महाराष्ट्राच्या मातीसाठी लढायचंय. शिवराज्य कोई इतिहास की किताब का पन्ना नहीं, शिवराज्य कोई इतिहास की किताब का पन्ना नहीं, बल्कि हर हिंदू जवान की दिल की धड़कन है. अगर आज की तरुणाई जाग उठे, गौर से सुनना मेरे सोनगिर वाले लोग, अगर आज की तरुणाई जाग उठे तो हमारा भारत देश भी बचेगा और हमारा शिवराज्य का सपना भी साकार होगा. एवढं लक्षात ठेवा. अरे ना ताज चाहिए ना तख्त चाहिए, ना ताज चाहिए ना तख्त चाहिए, हमें तो सिर्फ भारत माता की सेवा का सुख चाहिए. रगों में दौड़ता है हिंदुस्तान हमारा, रगों में दौड़ता हिंदुस्तान हमारा. अगर हमारा जन्म इस महाराष्ट्र भूमि में हुआ है तो एक ही आज आश्वासन लेते हैं कि मरेंगे तो इस महाराष्ट्र भूमि के लिए, मरेंगे तो इस भारत भूमि के लिए, लड़ेंगे तो इस भारत माता के लिए. यही आज हम आश्वासन लेते हैं आणि या भारत मातेची सेवेसाठी एक पाऊल आम्ही पुढे टाकतो. एवढा शब्द तुमच्याकडून मला अपेक्षित, एवढी प्रार्थना तुमच्याकडून करतो आणि माझ्या व्याख्यानाला पूर्णविराम देतो. ऐका,
भारत मातेची सेवा करणं तुमचं आमचं कर्तव्य आहे. छत्रपती शंभूराजांची सेवा करणं तुमचं आमचं कर्तव्य आहे. ज्ञानोबरायांची सेवा करणं तुमचं आमचं कर्तव्य आहे. या समाजामध्ये आया बहिणींची आबरू लुटली जात असेल तर त्या आया बहिणींची आबरू थांबवणं तुमचं आमचं कर्तव्य आहे. एखादी आया बहिणींची आबरू लुटली जाते तर व्हिडिओ व्हायरल न करता त्या आया बहिणींच्या आबरू थांबवून मग व्हिडिओ व्हायरल करून छत्रपती शिवरायांचा मावळा शोधणं तुमचं आमचं कर्तव्य आहे. या देशाची सेवा करणं तुमचं आमचं कर्तव्य आहे. नवे 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 काय या महाराष्ट्रभूमीमध्ये कोणी एखादा जर आमच्या धर्मावर आवाज उठवत असेल तर धर्मासाठी लढणं तुमचं आमचं कर्तव्य आहे. संस्कृती टिकवणं तुमचं आमचं कर्तव्य आहे. शाळेमधले गीतं टिकवणं तुमचं आमचं कर्तव्य आहे. हिंदू राष्ट्र बनवणं तुमचं आमचं कर्तव्य आहे. नवे नवे याच्या पलीकडे एकच तुमच्याकडे प्रार्थना करतो किंवा विनंती करतो, अरे ज्या भारत माताच्या भूमीमध्ये तुमचा आमचा जन्म झालाय त्या भारत मातेला कलंक माझ्यामुळे लागेल असं जीवन मी कधीही जगणार नाही. हे सुद्धा आमचं कर्तव्य, ते सोबत मिळून आपण पार पाडू एवढं मात्र आश्वासन तुम्ही द्या. एवढीच प्रार्थना तुमच्या चरणी करतो आणि माझ्या व्याख्यान मालेला इथंच पूर्णविराम देतो. झालेली व्याख्यान रूपी सेवा हे ज्ञानोबराय तुकोबरायांच्या चरणी, ज्या छत्रपती शिवरायांचा इतिहास हा कमी वेळामध्ये सांगता येत नाही. इतिहास सांगायला फार वेळ लागतो आणि तेवढा वेळ तुम्ही ऐकून मनस्थिती आपली एका जागेवर राहील असं मला तरी वाटत नाही. सध्याचा युग एवढा बदलला, लोक एवढे डिप्रेशनमध्ये जायला लागले की बायकोन सांगितलेला भाजीपाला सुद्धा लोकांच्या लक्षात राहत नाही. तर तिथं एक व्याख्यान कीर्तन कुठं लक्षात राहणार आहे. त्याचा करतात जे चित्रीकरण आपण करतो ना, ते चित्रीकरण आज ज्यांच्या माध्यमातून होतंय आणि या महाराष्ट्रामध्ये हे तरुण पिढी जगली पाहिजे. हे तरुण पिढी विचारधनानं जीवन जगलं पाहिजे. या तरुण पिढीनं काहीतरी योगदान दिलं पाहिजे. सांस्कृतिक कार्यक्रम ऐकले पाहिजे. इंस्टाग्रामला रील्स वाचत असताना कोण म्हणतं माड्याचे चालेल का, कोण म्हणतं धनगराचे चालेल का, अरे कोण काय म्हणतं पाटलाचे चालेल का, अरे इथल्या आया बहिणी तुम्हाला काय खेळ वाटले का, कोणत्याही घाणेरड्या रील्स टाकता आणि तेच रील्स आमचे तरुण आज बघता. अशा स्थितीमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम टिकवणं, सांस्कृतिक विचारधारा टिकवणं गरजेचं आहे. आज झालेलं व्याख्यान हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये रोहित महाराज नसला आणि असला, रोहित महाराज मेला तरी सुद्धा हा कार्यक्रम लाईव्ह किंवा मात्र हा कार्यक्रम झाल्यानंतर हा जोपर्यंत चंद्र सूर्य तोपर्यंत हा कार्यक्रम लोकांचा मनापर्यंत रुजला पाहिजे, लोकांना दिसला पाहिजे. याच्यासाठी जे धावपळ करतायत ते सुप्रसिद्ध चॅनल ज्ञान मंदिराचे मालक, आमचे माझ्यावर जीवापाळ प्रेम करणारे गोड व्यक्तिमत्व दिनेशजी दादा महिंदळेकर हे सुद्धा या चित्रीकरणासाठी उपस्थित झाले. त्यांच्यासाठी सर्व ग्रामस्थ मंडळींनी टाळ्यांचा. तदनंतर ज्यांच्या माध्यमातून मला येण्याचा योग आला असे आमचे सागरजी सर माझ्यावर नितांत प्रेम करणारे, ते सुद्धा या व्याख्यानाला उपस्थित आहेत. ज्यांच्या स्मरणार्थ सर्व काही तुम्हाला ज्ञाते. तदनंतर या सोनगीर परिसराचं वैभव माझ्यावर जीवापाड प्रेम करणारे संदीप दादा गुजर ते सुद्धा या कीर्तनाला उपस्थित आहेत. तदनंतर आता ही जी सगळी मंडळी इथं दिसते ही जवळपास सगळी परिचयाचीच आहे. का परिचयाची? का परिचयाची? कारण की मी आहे ना इथं कंटिन्यू आठवड्यातनं 2 ते 3 दिवस असतो. फक्त फरक एवढा आहे, आज धोतरवर आहे. पण एक नाव घेऊ, छत्रपती शिवरायांचे तुम्ही आम्ही मावळे आहोत. तुम्ही मावळे, मी मावळा. त्या छत्रपती शिवरायांच्या चरणावरच नतमस्तक झालो तर निश्चितच सर्वांचं नाव घेतलं असं जाहीर करतो. कोणाचं बोलण्याच्या ओघामध्ये एखादा शब्द मनाला पोचला असेल तर मी मनापासून माफी व्यक्त करतो. तुमचा किमती अनमोल वेळ जर जास्त घेतला असेल त्याचाही बद्दल मी माफी व्यक्त करतो. आणि श्री गणेशाला एक विनंती करतो, गणेश भगवंताला एक प्रार्थना करतो की या सर्व सोनगीरकर मंडळींचा संसारामध्ये जे काही दुःख असेल ते दुःख हरण करून त्यांचा संसाराचा वाटेमध्ये सुख प्रदान कर, एवढी त्या गणरायांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि एक वेळेस जोरानं मात्र घोषणा होईल आणि व्याख्यानाला पूर्णविराम देतो. सर्वांनी एक वेळेस हात वरती करायचेत. हे मावड्यांनो हात वरती, हात वरती. हा. प्रौढ प्रताप पुरंदर राजाधिराज सिंहासनाधीश्वर
योगीराज श्री 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 जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, सियावर रामचंद्र भगवान की। हर 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 गणपती बाप्पा, गणपती बाप्पा मंगल मूर्ती। झालेली व्याख्यान रूपी सेवा ज्ञानोबराय तुकोबरायांच्या चरणी समर्पित करून, छत्रपती शिवाजी राजांच्या चरणी समर्पित करून व्याख्यानाला इथंच मी पूर्ण विराम देतो आणि आपण दिलेली वेळ ही इथेच समाप्ती करून सर्वांच्या मनपूर्वक हे बसा खाली।